महाराष्ट्र ही जशी शूरवीरांची पराक्रमी योद्ध्यांची भूमी आहे, तशीच ती संतांची, महंतांची आणि आध्यात्मिक महापुरुषांचीही भूमी आहे. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये जसा शक्तीचा प्रवाह दिसतो, तसाच अध्यात्माचा आणि भक्तीचाही प्रवाह दिसतो. मंडळी, आजच्या आपल्या बुक विश्वच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत अशाच एका आध्यात्मिक महापुरुषाच्या आणि त्याच्या गुरु शिष्य परंपरेच्या योगदानाविषयी, अर्थात अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी आणि अर्थात त्यांच्या भविष्यातल्या शिष्य परंपरेविषयी, त्यांनी समाजामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या अलौकिक अमूल्य योगदानाविषयी. आणि यासाठी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत अध्यात्माचे अभ्यासक, लेखक, ज्यांचे अनेक लेख, अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, असे रोहन उपळेकर. रोहन सर, तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या या पॉडकास्टमध्ये. रोहन उपळेकर हे गेली अनेक वर्ष अध्यात्माच्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळ्या मासिकांच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते फक्त महाराष्ट्रातल्या नाही तर जगभरातल्या वाचकांशी संवाद साधत असतात आणि त्यांची स्वतःची एक व्यक्तिगत साधनाही सुरू असते. आजचा आपला पॉडकास्ट वेगळा काय आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे बुक विश्वच्या आपल्या या पॉडकास्ट मधला हा पहिलाच असा आध्यात्मिक विषयावरचा हा पॉडकास्ट आहे. आणि त्यामध्ये आपण प्रामुख्यानं अक्कलकोटचे स्वामी समर्थ, त्यांची गुरु शिष्यांची परंपरा, त्यांचं योगदान याविषयी रोहनजींशी गप्पा मारणार आहोत. रोहनजी, तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही आहेत. म्हणजे स्वामींच्या भक्तीचा प्रत्यय आलेले, अनुभूती आलेले अनेक साधक हे जसे महाराष्ट्रामध्ये आहेत तसेच महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये आहेत. आणि अनेकदा मी माध्यमामध्ये पाहत असतो जगभरामध्ये स्वामींचे भक्त आहेत. तर ही सगळी जी प्रचिती, अनुभूती लोकांना येत असते, याच्या मागचं नेमकं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? आपण सुरुवात करताना आधी त्याच स्वामी समर्थ महाराजांचं एक स्मरण करू आणि मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. स्वामीन नमस्ते कलकोटवासीन समर्थ नामने परनारसिंहा त्रिशावतार त्रितयार्तिहारीन प्रचंडकाय प्रणयैक शुल्क. हा स्वामी समर्थ महाराजांचं वर्णन करणारा रंगावधूत स्वामी महाराजांचा श्लोक आहे. बरं. आणि त्यांनी फार छान पद्धतीने त्यांचं बऱ्याच म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा बराच भाग त्याच्यात आणलेला आहे. अच्छा, ते कोण आहेत, कसे आहेत, त्यांचं शरीर कसं आहे, त्यांचा रूप कसं आहे, सगळाच त्यांनी भाग आणलाय. अर्थात तो विषय आपला आहेच म्हणून मी संदर्भाने तो घेतला. आपल्या ज्या परंपरा आहेत, आध्यात्मिक जी परंपरा असते ती कुठलीही अध्यात्माची, कुठली ज्यांना आपण टॉर्च बेरर्स म्हणतो, की ज्यांनी अध्यात्माचा प्रकाश दिला, त्यांचा एक संप्रदाय आहे प्रत्येकाचा. जे जे कोणाचे असे मोठे महापुरुष होऊन गेले ते कोणी एकटे नाहीये. हो, त्याला आपल्याकडे संतांच्या वाङ्मयामध्ये पाठवीन गोपाळांच्या जोड्या असं नोंद आहे. म्हणजे मी एकटा येणार नाही, मी गोपाळांची जोडी घेऊनच येईन असं त्यांनी वर्णन केलंय. का मी पाठवीन तेही जोडीनेच पाठवीन. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गुरु शिष्यच तुम्हाला दिसेल, एकट्याने कोणी कार्य केलेलं नाहीये. अच्छा, हे जे सगळे संप्रदाय झाले आपल्याकडचे, त्यातले महाराष्ट्रातले बघितले तर आपल्याकडचा सगळ्यात प्रमुख संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय तो महाराष्ट्राचाच असं नाही, जगभर पसरले. हे सगळेच संप्रदाय आजमितीला सगळीकडे आहेत, पण त्यातला जो मुख्य आपल्याकडचा संप्रदाय तो वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये लौकिक अर्थाने 2-3 संप्रदायांचा समुच्चय एकत्र आहे. बरं. जसं वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे, दिसायला तरी तो विष्णूंच्या उपासकांचा संप्रदाय आहे. ज्याला इतर संदर्भाने बोलायचं झालं तर भागवत संप्रदाय असं म्हटलं जातं. तो भागवत संप्रदाय आहे. आता भागवत संप्रदाय मी हा संदर्भ मुद्दाहून थोडा आधी विस्तृत का सांगतो, कारण त्याच्यावरूनच मला पुढे स्वामी समर्थ महाराजांच्या संप्रदायाचा संदर्भ सांगायचा. बरं. भागवत हा शब्द कुठून आलाय तर भगवंतांशी संबंधित जे आहे ते भागवत असा शब्द आहे तो. अच्छा, भगवंत कोण आहे तर ज्यांच्या ठिकाणी 6 गुण दिसतात. माऊलींची त्याच्यावर ओवी आहे, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. वा, ते अशी व्याख्या आहे. आणि ही षण्णाम भगईती रणा हा असा संस्कृत श्लोकही आहे त्या संदर्भातला. तर ऐका यश, यश, श्री म्हणजे संपत्ती, वैभव, औदार्य त्यांच्या ठिकाणचं औदार्य गुण, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण. आता ह्यात ऐश्वर्य हा संदर्भ आणि श्री म्हणजे संपत्ती हे एक नाहीये, याची शास्त्र हे वर्णन वेगळं आहे. अर्थात तो आत्ताचा विषय नाही, पण हे जे 6 गुण आहेत ते ज्यांच्यापाशी आहेत ते भगवंत आहेत.
अशा भगवंतांचा संप्रदाय कोणता आहे तर तो भागवत संप्रदाय आपल्याकडचा. कोण येथे भगवंत तर भगवान विष्णू हे त्या दृष्टीने मुख्य धरलेले आहे. त्या विष्णूंचे श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. अच्छा. एकूण जे आपण दशावतार एरवी म्हणतो तेही ते 24 मध्येच येतात. पण त्यात कला, अंशांश, अंश, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्णतम असे ते अवतार मानलेले असतात. 6 प्रकार गर्ग संहितेने सांगितलेत त्याचे. तर त्यातले जे हे सगळे 24 त्यातच बसतात. मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह हे पण त्या 24 मध्येच येतात. बरं. या 24 भगवंतांच्या रूपांचा किंवा विग्रहांचा जो संप्रदाय आहे त्याला भागवत म्हणतात. आता महाराष्ट्रात प्रचलित असलेले 3 सगळ्यात मोठे संप्रदाय आहेत. एक म्हणजे भागवत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. दुसरा म्हणजे नाथ संप्रदाय, नवनाथांनी प्रवर्तित केलेला. आणि तिसरा म्हणजे दत्त संप्रदाय. महाराष्ट्राच्या भूमीत हे 3च संप्रदाय सर्वात मोठे आहेत. या व्यतिरिक्तही अनेक संप्रदाय तुम्हाला महाराष्ट्राच्या भूमीत सापडतील, पण यांचा जेवढा विस्तार आणि प्रभाव आहे तेवढा इतरांचा नाहीये. तर गंमत अशी आहे की हे जरी वरकरणी 3 वेगळे वाटत असले तरी हे तिन्ही मुळात भागवत संप्रदाय आहेत. बरं. अर्थात ही मांडणी फार थोड्या लोकांनी केलेली. अच्छा. याचा पहिली नोंद याची परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी केली, ज्यांना पंचम दत्तावतार मानलं जातं. 5वे अवतार कलियुगातले दत्तप्रभूंचे मानलं जातं. त्यांनी एका पत्रात ही नोंद केली आहे. त्यांचा पत्रांचा फार चांगला संग्रह उपलब्ध आहे. खूप सुंदर पत्र संग्रह आहे तो अगदी. तर त्या पत्रसंग्रहामध्ये ते एका ठिकाणी विचारलंय की दत्तात्रेयांना तुम्ही कोणत्या संप्रदायाचे धरणार. तर ते म्हणाले ते मुळात भागवतच आहेत, कारण त्या 24 अवतारांमध्ये दत्तप्रभू हा एक अवतार आहे. बरं. अत्री अनसुयेचे पुत्र म्हणून जो दत्तप्रभूंचा जन्म झाला तो 24 अवतारांपैकी एक भगवंतांचा अवतार आहे. त्यामुळे मुळातच दत्तच भागवत आहेत तिथे. बरं. ते मुळात भगवंतांचाच अंश आहेत ना, त्याच 24 मधले आहेत. त्यामुळे दत्त त्याच्यातले. आता नाथ संप्रदायाची जी हे आहे ती तर भगवान शिवांची मुख्य परंपरा आहे. त्यांचे गुरु आदिगुरु भगवान शिव आहे. आदिनाथ म्हणूनच त्यांना म्हटलं जातं. मग ते कसे दत्त म्हणजे ते या संप्रदायाशी कुठे संबंधित आहेत तर जे 9 अवतार झाले नाथांचे ते 9च्या 9 नाथ हे मुळात भागवतात वर्णन केलेले नवनारायण आहेत. बरं. नवनारायण मग नवनाथ. त्यांचे अवतार हे मानलेले आहेत. आपल्याकडे जो नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ सुप्रसिद्ध ग्रंथ आहे त्याची सुरुवातच भगवान श्रीकृष्णांनी या 9 नारायणांना बोलवलं आणि आता अवतार घ्या म्हणून सांगितलं अशीच आहे. बरं. त्यांची नावं पण तशीच दिली आहेत. करभाजन, कवी नारायण, हरिनारायण यांनी या रूपांनी अवतार घेतले अशा नोंदीच आहेत. त्यामुळे तेच मुळात परत नारायणच आहेत. त्यामुळे तेही भागवतच आहेत. त्यामुळे मुळात नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे भागवत संप्रदायच आहेत. बरं. याची पहिली मांडणी सूत्र रूपाने टेंबे स्वामी महाराजांनी केली आणि त्याचा चांगला विस्तार म्हणजे ह्याची मांडणी प्रत्यक्षात करण्याचं काम परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज ते पुण्यातच होते. आणि मोठे स्वातंत्र्य सैनिकही होते आणि इकडचंही त्यांचं काम मोठं होतं. बरोबर. त्यांचं दोन्ही याच्यात खूप मोठं काम झालेलं आहे. तर त्यांनी हे पहिल्यांदा सिद्ध करून दाखवलं, म्हणजे तत्वतः सिद्ध करून दाखवलं की हे संप्रदाय एक आहेत, यांची उपासना पद्धती एक आहे. बरं. आणि यांची अंतरंग उपासना एक आहे. बहिरंगात जो काय भेद आहे तो थोडासा बहिरंगात आहे. म्हणजे नाथ संप्रदायाची वेशभूषा वेगळी आहे, दत्त संप्रदायाची वेशभूषा वेगळी आहे, वारकरी संप्रदायाची वेशभूषा वेगळी आहे. एवढाच काय तो फरक आहे. यांची उपासना पद्धतीत थोडेसे लौकिक भेद आहेत. बरोबर. म्हणजे लौकिक अर्थाने अंतरंग उपासना एकच आहे. बरं. कारण हे मुळात भागवत आहे. पण या तिन्ही संप्रदायांचा जर आपण लसावी काढायचं म्हटलं म्हणजे यांच्यामध्ये सामायिक जे शिकवण त्यांची म्हणूया आपण किंवा समाजाच्या आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त असं काय या तिन्ही संप्रदायांचं कॉमन एक तुम्ही काय सांगू शकाल. याच्यासाठी तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे ना, विष्णुमय जग वैष्णव भ्रम भेदा भेद भ्रम ऐकाजी भक्त भागवत, ते तो सगळा अभंग या तिन्ही संप्रदायांची करायला ते सत्य करा किंवा आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याच्या गीता भागवत करीती श्रवण. बरं. अखंड चिंतन विठोबाचे. हे सगळं या तिन्ही संप्रदायांची जर मुख्य धारणा काय असेल तर ही आहे. बरं. जे अगदी वारकरी संप्रदाय की आपल्या माऊली तुकोबांनी जे समोर मांडलं ते या तिन्ही संप्रदायांचं रहस्यच मांडलेलं आहे त्यांनी. वेगळं काहीच नाहीये, त्या कुणाच्याच ह्याच्यात वेगळं नाहीये. नाथ संप्रदायातही नाही किंवा दत्त संप्रदायातही नाही. ते जसंच्या तसं माऊली तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून तर संप्रदायात अशी मांडणी आहे की मूळ पीठ शंकरू
श्री दत्तात्रेय जगद्गुरु अशी. आता दत्तप्रभूंचा नाथ संप्रदायाशी कुठं संबंध येतो, तर जे मत्स्येंद्रनाथांचा प्रसंग आपण ऐकला असेल की त्यांना माशाच्या पोटातनं त्यांनी ते ज्ञान ऐकलं. भगवान शिव पार्वतीला सांगत असताना त्या पार्वती माता समाधी स्थितीत गेल्या. हे ज्ञान सांगतायत डोळे मिटून, त्या घेऊ शकत नाहीत कारण त्यांची भानावरच नाहीयेत त्या. मग ते ज्ञान वाया जाईल म्हणून भगवान विष्णूंनी त्या क्षीरसमुद्रातले का माशाच्या पोटात मत्स्येंद्रनाथांच्या रूपाने, ते नंतर मत्स्येंद्रनाथ झाले, नारायण त्यात प्रवेशले आणि त्यांनी ते ऐकलं. आता ती पार्वती जशी हुंकार देत होती समजल्याचा, तसा तो हुंकार उरलेला वेळ ती मच्छीच्या पोटातनं त्यांनी दिला. थोड्या वेळाने जेव्हा भगवान शिवांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही प्रगाढ समाधीत आहे. बरं, म्हणजे ही बराच वेळ समाधीत आहे, ही आत्ता गेलेली नाही आहे समाधीत. लक्षण असतात ना समाधीची शरीरावरची, ती बघता ही आत्ता गेलेली नाही. मग आपल्याला हुंकार कोण देत आहे? अरे हे कुणाच्या तरी चुकीच्या माथी गेलं का काय आपलं ज्ञान, असं वाटून त्यांनी शोधलं की हुंकार कुठनं येतोय. त्यांना लक्षात आलं समोरच्या माशाच्या पोटातनं येतोय. बापरे. म्हणून त्यांनी त्यांचा त्रिशूळ त्या माशाच्यावरती फेकून मारला. बरं, तो फेकून मारल्यानंतर ते ज्यांनी ऐकलं त्या नारायणाने तो वाचवायचा प्रयत्न केला, पण त्यांचा कान फाटला त्या भानगडीत. आणि ते जेव्हा समोर प्रकट झाले तेव्हा ते भगवान शिव म्हणाले की अहो आपण कशाला चोरून ऐकलं, आपल्याला तुम्ही म्हणजे विष्णूच आहेत ना, आपल्याला तुम्ही समक्ष सांगितलं असतं. ते म्हणाले तुमचा पण सांगण्याचा फ्लो तुटू नये आणि हे होऊ नये म्हणून मी ते तसं ऐकावं लागलं मला. तर म्हणाले ठीक आहे, पण आता मी शाप दिलाय तुम्हाला की हे ज्यांनी ऐकलं त्याच्या ते लक्षात राहणार नाही. बरं, कारण मला ते अनाठाई जाऊ नये असं वाटत होतं. ती पार्वती ज्या अधिकाराची आहे त्या अधिकाराची समोरचा असेल असं नाही ना ऐकायला ते. मग आता त्या शापाचं काय करायचं? तर म्हणाले तुम्ही गिरनार पर्वतावर जा, तिथे हेच सगळं ज्ञान तुम्हाला दत्तप्रभू देते. अच्छा. म्हणून त्या संप्रदायामध्ये मूळ ज्ञानाचा स्रोत भगवान शिव आहे, पण ज्ञानाचे विस्तारक भगवान दत्तप्रभू आहे. आणि तो परत त्यांनी हे दिला. आणि त्याची एक खूण म्हणून कान फाटला ना, म्हणून नाथ संप्रदायात कान फाडून घ्यायची पद्धत आहे. मोठं कानातलं असतं त्यांच्या, ते जे कानात घातलेलं असतं ना कुंडल मोठं असतं, तो फाटतो कान इतकं मोठं. आणि त्यांना आपल्याकडे लौकिक अर्थाने कानफाटे म्हटलं जातं, ते त्याच्यासाठी म्हटलं जातं. तो त्याची खूण म्हणून. पण आता हे जे दत्तप्रभू धरले आपण, हे या जसे नाथ संप्रदायाचे गुरु आहेत सगळ्याच, कारण मत्स्येंद्रनाथ हे पहिले नाथ, त्यांना ते ज्ञान गिरनारवर परत दिलं आणि मग त्यांच्याकडून पुढे ते 9 नाथांकडे गेलं. त्या 9 नाथांपैकी 2 नाथ पुन्हा दत्तप्रभूंचे शिष्य आहेत. बरं, मत्स्येंद्रनाथांची नाहीये, पण क्रमाने हे 9 मुख्य मानले जातात. तसा हा संप्रदाय जसा इकडे आहे, तर दत्त संप्रदायाची पण काही शाखा पुढे झाल्या. त्या दत्त संप्रदायामध्ये 5 सत्पुरुष कलियुगामध्ये अवतरले की ज्यांना दत्तप्रभूंचे पूर्णावतार मानलं जातं. बरं, त्या संप्रदायात जसे इकडे नाथ हे पूर्णावतार आहेत, तसे ते पूर्णावतार आहेत. त्या पूर्णावतारांमधले पहिले पूर्णावतार आहेत श्रीपाद शिवदास स्वामी महाराज. त्यांचा अवतार पिठापूरला झाला. त्यांच्या नंतर दुसरा अवतार झाला तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा, तो कारंजाला झाला. आणि वाडी, गाणगापूर, औदुंबर ही क्षेत्र त्यांची प्रसिद्ध आहेत आपल्याकडे. तिसरा अवतार झाला तो राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा. बरं, क्रमाने बघितलं तर अक्कलकोट स्वामी महाराजांचा जन्म हा 1139 साली झालेला आहे. बरं, 1139. 1120 श्रीपाद शिवदास स्वामी महाराजांचा जन्म आहे. 1139 अक्कलकोट स्वामी महाराजांचा जन्म आहे. आणि 15व्या शतकात नरसिंह सरस्वती स्वामी महाराज झाले. खरं तर ते नंतर आहेत, पण क्रमामध्ये प्रकट होण्याचा क्रम म्हणून ते 2 नंबरला आहेत. म्हणून तो पहिले दत्तप्रभूंचे पहिले पूर्णावतार श्रीपाद शिवदास स्वामी महाराज, दुसरे पूर्णावतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, तिसरे पूर्णावतार अक्कलकोट स्वामी महाराज. ते आधी आलेले असले तरी प्रकट नंतर झालेले आहेत. बरं, म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून नंतर प्रकट झालेले आहेत ते. बरोबर, ते अवतार होऊन त्यांची कार्य चालू होतं वेगवेगळ्या रूपाने. 4था अवतार होतो तो माणिक प्रभू महाराजांचा. बरं, ते 4थे दत्तप्रभूंचे अवतार मानले जातात. आणि 5वा अवतार आहे तो मगाशी सांगितलं टेंबे स्वामी महाराजांचा. त्यांचा जन्म माणगावला कोकणात झाला. आणि ते अगदी आत्ताच्या शेवटच्या काळातले, त्यांनी 1914 साली देह ठेवला. शेवटचे हे 5 मुख्य दत्तप्रभूंचे पूर्णावतार मानले जातात. त्यातला हा जो अक्कलकोट स्वामी महाराजांचा अवतार आहे ना, तो एकदम विशेष आहे. याचं कारण असं की श्रीपाद शिवदास स्वामी महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि टेंबे स्वामी महाराज हे तिघांचेही अवतार धर्मरक्षणार्थ झालेले आहेत. बरं, त्यामुळे त्यांनी धर्माची मांडणी शास्त्राप्रमाणेच केली. त्यांनी कुठेही शास्त्र सोडून धर्माची मांडणी केली नाही किंवा त्याला सोडून आपलं कार्य केलं नाही.
आणि हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे असे आहेत की त्यांनी कुठेही शास्त्र पाळलं नाही. बरं, पाळलं नाही. कळलंच नाही त्यांनी. त्यांचं स्वतंत्र शास्त्र होतं सगळं. बरं, ते सर्वतंत्र स्वतंत्र होते, स्वायत्त होते ते सगळे. आणि हे म्हणूनच एकाच वेळी ते दत्तप्रभूंचं स्वरूप कसं आहे, अनाकलनीय आहे. त्यामुळे हे दोन एक टोक त्यांच्या ह्याच्यात दिसतात की एक म्हणजे एक शास्त्र वेदांनी सांगितलेल्याच्या एवढंच सुद्धा वेगळं काही होऊ दिलं नाही, आणि हे त्याचं काहीच घेतलं नाही. बरोबर. त्यांना पाहिजे ते केलं त्यांनी. अर्थात तोही भाग असा आहे की त्याचं असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचा एक हे असं होतं की त्यांना पतित जीवांविषयी जास्त कळवळा होता. बरं, जे कशाही नाही, मार्गपतित असोत किंवा कुठल्याही मार्गाने म्हणजे ज्यांनी मार्ग सोडला म्हणून पतित झाले, किंवा ज्यांना काळामुळे पतितता प्राप्त झाली, असे ज्यांना दुसरा काही आधार नाही, अगदी दारिद्र्य असेल असं कोणत्याही काळाने जे पतित झाले कोणत्याही कारणाने, बरोबर, त्या पतितांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी ते अवतार घेतला होता. बरं. आणि साहजिकच तिथे शास्त्र घेऊन चालणार नाही ना. हो, कारण शास्त्र कुणाचं कार्य करेल, जो त्या अँगलनी जाऊ शकतो आणि जितकं ज्ञान त्याच्यापाशी आहे ते समजून घेण्याचं, त्यालाच करता येईल. त्यांना तसं ते म्हणून बहुतेक असावं, पण त्यांनी त्यांच्या अवतार कालामध्ये याचा जास्त हे केलंय. पतित स्त्रिया, बरं, पतित पुरुष अशा सर्वांचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर उद्धार केला. आता पुढे एक संदर्भ सांगायचा आहे मला त्यांच्या अवतारातला, पण तो इथे आलाय म्हणून सांगतो. हे भगवान अक्कलकोट स्वामी महाराज हे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान दत्तप्रभू या दोघांचा एकत्रित अवतार होते. बरं, श्रीकृष्ण आणि दत्तप्रभू. याचं कारण असं सांगतो. आता याला थोडं शास्त्र म्हणजे याच्यासाठी थोडं पुराणांचा पण भाग बघावा लागतो की असं का आहे. तर आपल्याकडे 5 देवता ह्या प्रमुख मानलेल्या आहेत. म्हणजे त्या देवतांचा जो भाग आहे त्यातले देव, परब्रह्म, आपली जी संकल्पना आहे ती परब्रह्मापासून झालेला विस्तार आहे अशी संकल्पना आहे आपल्या तत्वज्ञानात. तेच परब्रह्म जगरूपाने पण प्रकट झालेलं आहे, ज्याला माऊली चिद्विलास म्हणतात. तो चिद्विलास परब्रह्मापासून सुरू होणार आहे. त्या परब्रह्माचे मूळ 5 रूप मूळ मानली जातात. मूळ म्हणजे नुसती मूळ नाही, परिपूर्ण मानली जातात. म्हणजे ते परिपूर्ण परब्रह्मच 5 रूप धारण करून समोर आलेलं आहे. अच्छा. त्यातलं एक आहे ते भगवान विष्णू, बरं, एक आहे ते भगवान शिव, दुसरं, तिसरं भगवान गणेश, चौथं भगवान सूर्य, आणि 5वं भगवती शक्ती. चौथं म्हणाल सूर्य. बरं, हे मुख्य अवतार आहेत, म्हणजे मूळ रूप आहे. आणि याच 5 रूपांचे संप्रदाय पहिल्यापासून होते. बरं. त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले की मी मोठा का तू मोठा, हा सामान्य माणसाचा भाव तिथेही यायला लागला. त्यांच्यात नव्हता, पण पुढच्यांनी आणला. तो होऊ नये म्हणून आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी पंचायतन पूजा सुरू केली. बरं. ते म्हणाले ह्या 5ही मुख्य आहेत, 5ही परब्रह्म आहेत, त्या 5ही जणांची पूजा करायची. फक्त तुम्ही ज्या संप्रदायाचे आहात त्यांना प्रमुख मानायचं त्याच्यात. अशी त्यांनी पद्धत सुरू केली. याला पंचायतन पूजा म्हणतात. हा पहिला समरसतेचा प्रयत्न झालेला आहे. हा 2500 वर्षापूर्वी झालेला पहिला प्रयत्न आहे. कारण विभागलं गेलं की खूप प्रॉब्लेम्स येतात. हे त्यांना सगळ्या महात्म्यांना हे कळतं. त्यांच्यापासून पार शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांना कळतं की विभागलं गेलं की समस्या सुरू होतात, अडचणी येतात. अगदी एकत्र राहिलं पाहिजे. आणि हे इथे नाहीये, हे गीतेत पण आहे. भगवंत 4थ्या अध्यायात परस्परम भावयंतः असं सांगतात, एकमेकांना धरून राहा तर जगराहाटी चालेल, असे शब्द आहेत त्यांचे. बरोबर. तीच गोष्ट यांनी आचार्यांनी केली की हे 5 एकत्र केले. आणि या 5पासून संप्रदाय निर्माण व्हावेत. यांना आपलं आराध्य जे ते मुख्य मानायचं, बाकीचे त्याचे अंश आहेत असं माना. बरोबर. पण ते एकच आहेत असं माना आणि एकांना धरून राहा. तर हे पुढे मग खूप मोठ्या प्रमाणावर हे झालं. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि मूळ भागवत संप्रदाय, आपला वारकरी म्हणजे बरोबर, वैष्णव संप्रदाय वेगवेगळे आहेत. पण ह्या 3 संप्रदायांमधली सगळी मांडणी ही अद्वैताची आहे. ते आचार्य शंकराचार्यांनाच फॉलो करतात. बरं. वैष्णव संप्रदायांमध्ये द्वैती संप्रदाय सगळे आहेत, शिवांमध्ये द्वैत संप्रदाय आहेत, पण आपला वारकरी संप्रदाय मात्र अद्वैत संप्रदाय. तत्वज्ञानाचा भाग बघितला तर तो अद्वैत तत्वज्ञानाचा आहे. आद्य शंकराचार्यांना ते फॉलो करतात. भाष्यकारा ते वाट पुसतो असं ज्ञानेश्वर महाराज त्याच्यासाठी म्हणतात. त्या संप्रदायांची जी इकडची दत्त संप्रदायाची शाखा आहे त्यातले हे प्रमुख 5 एक मुख्य अवतार. बरं. आता हे भगवान श्रीकृष्ण का, तर आता त्याला एक अजून हे आहे. म्हणजे आता हा अगदी तत्वज्ञानाचा किंवा रहस्याचा भाग म्हणून सांगतो. आपली सृष्टीची निर्मिती जी वेद ग्रंथांनी सांगितली ती वेगळी आहे, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. ती युगपत
निर्मिती आहे. म्हणजे तिथे इव्होल्युशन कन्सिडर्ड नाहीये. एकातून एक होत नाही, त्यांच्या दृष्टीने सगळं एकाच वेळी होतं. बरं. त्याला एक गुलाबराव महाराजांनी फार छान हे केलंय. महाराजांनी त्यावेळी डार्विनच्या सिद्धांताच्या विषयी आक्षेप घेतलेला आहे. आज सायंटिस्ट लोक पण न्यू डार्विनिझम नावाने त्यातलेच काही आक्षेप घेत आहेत. बरं. आमच्या बॉटनीच्या शिक्षणाचा विषय होता तो. डार्विनिझम हा जो मुख्य आहे इव्होल्युशनचा सिद्धांत, त्याला न्यू डार्विनिझम असं एक नाव त्यांनी घालून त्यातले काही फ्लॉज त्याच्यामध्ये धरायला सुरुवात केली. गुलाबराव महाराजांनी त्याचे एकाच पॉइंट मध्ये हे केलंय. ते म्हणतात, जर तुम्ही प्रोग्रेसिव्ह इव्होल्युशन दाखवता तर एक रिट्रोग्रेसिव्ह इव्होल्युशनचं पण उदाहरण दाखवायला पाहिजे. असं जातं तर असं पण जायला पाहिजे. तुम्ही जर माकडाचा माणूस कन्सिडर करत असाल तर माणसाचं माकड पण दाखवलं पाहिजे. ते लौकिक अर्थाने विचारतायत. आता माणसाचं माकड खूप वेळा बघायला मिळतं, तसं नाही म्हणत ते शेपटाचं माकड दाखवा त्याचं झालं. बरोबर. तर हे उदाहरण अशाच अर्थाने न्यू डार्विनिझम पण मांडायला लागलेलं आहे. त्यांना पण त्यातले फ्लॉज लक्षात यायला लागले. पण ही जी उत्पत्ती झाली ती जी आपल्या वेदांनी मानलेली आहे त्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून ती थोडीशी आपल्याला काय होतं या टर्म्सनी ते एक्सप्लेन करता येत नाही, त्या टर्म्सनी हे सांगता येत नाही. कारण ते वेगवेगळं आहे, त्याच्या स्वतःच्या संज्ञा आहेत. तर त्याच्यात जी उत्पत्ती होते ती कुणाच्या तरी संकल्पाने होते असं मानलेलं आहे. तो कुणाचा संकल्प होतो? तर परब्रह्माचा संकल्प होतो. ते एक होतं, त्याला संकल्प स्फुरला की मी एक नको, मला अनेक व्हायचंय. त्या एकातून झालेली अनेकांची निर्मिती आहे. बरं. हा तत्वज्ञानाचा बेस पण आहे की एकातून अनेकांची निर्मिती होते, हा सृष्टीचा विस्तार आहे. आणि त्या अनेकत्वातून पुन्हा एकत्वात जाणं ह्याला परमार्थाचा प्रवास म्हणतात. बरोबर. हा असा जातो, हा असा येतो. हे दोन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणारे प्रवास आहेत. प्रपंचाचा प्रवास एकापासून अनेक होतो आणि परमार्थाचा प्रवास अनेकापासून एकात जातो, त्या परब्रह्मात जातो. तर हेच ज्याच्यात केलं जातं त्याला संप्रदाय म्हणतात. बरोबर. त्या अनेकापासून एक होण्याची जी प्रक्रिया आहे, जी ज्या महात्म्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितली, त्यांच्या प्रक्रियांनी सांगितली, त्याला त्यांचा संप्रदाय म्हणत गेले. त्याच्यासाठी तत्वज्ञान आलं, उपासना पद्धती आली, त्याचं सगळं चाललं. तेच इकडे पण आलं. हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे त्यातल्या दत्त संप्रदायाच्या शाखेचे एक प्रमुख आहेत. बरोबर. आता हे जे मी मगाशी ते सांगत होतो की ते श्रीकृष्ण आणि दत्तप्रभू का आहेत, तर पहिली जी निर्मिती होते, त्या पहिला संकल्प जो स्फुरतो त्या परब्रह्माचा, तो असं धरा की एक अतिशय अथांग असा निश्चल समुद्र आहे. त्याला काहीच नाही, त्याच्यावरती वारा नाहीये, काही नाही, त्यामुळे त्याच्यावर लाट पण नाहीये. बरं. त्याच्यावर पहिली लाट निर्माण झाली असं धरा. ती जी पहिली लाट निर्माण होते ती झाली कुठनं? त्याच पाण्यात. बाहेरनं काहीच आलेलं नाहीये, फक्त वारा झाला, त्याच्यात वाऱ्यामुळे त्याच्यावरती एक लाट निर्माण झाली. तसं त्या परब्रह्माच्या ठिकाणी संकल्पाचा वारा निर्माण झाला आणि त्या परब्रह्मातनच एक लाट निर्माण झाली. बरोबर. त्याला शक्ती म्हणतात. अच्छा. जी कार्य करते ती शक्ती, तिचा आधार आहे तो ते परब्रह्म, तो समुद्र. ती लाट कशावर निघाली? पाण्यावर, समुद्राच्याच पाण्यावर झाली ना. तर ती लाट आणि ते परब्रह्म एकच आहे. बरं. मला दिसताना त्या समुद्रावरची वेगळी लाट आहे असं दिसतं, नीट बघितलं तर तेच आहे, ते पाणी दुसरं नाही आहे त्याच्यावर. तर ते असा तो लाटेचा भाग, हे जे परब्रह्म त्याची पहिली जी त्याच्यापासून झालेली निर्मिती ती शक्ती आहे. आता हा जो इकडचा म्हणजे एकातून अनेक होण्याचा प्रकार जो सांगितला तो तिच्यात होतो. त्या परब्रह्मापासून शक्तीच्या रूपाने अनेक होतं आणि अनेकातनं एक होण्याची जी प्रक्रिया होते ती ज्या परब्रह्माच्या अंशात न होते, म्हणजे परब्रह्माच्या रूपात न होते, त्याला सद्गुरू म्हणतात. बरं. आणि ते जे रूप आहे तेच रूप म्हणजे दत्तप्रभू. हे मूळ परब्रह्मा, जसं एखादी त्रिमिती वस्तू आहे, त्या त्रिमिती वस्तूला 3 दिशा आहेत, वस्तू एकच आहे. तुम्ही इकडून बघितलं तर एक भाग दिसेल, इकडून बघितलं तर एक भाग दिसेल, इकडून बघितलं तर एक भाग दिसेल वस्तूच. बरोबर. तसं आहे ते. एक भाग म्हणजे परब्रह्म आहे मूळ, ते निष्क्रिय मानलेलं आहे. दुसरा भाग जो आहे तो त्याच्या शक्तीचा आहे, तो कार्याचा विस्तार करणारा सांगितलाय. तिसरा भाग जे आहे ते परब्रह्म आहे, ते दत्तप्रभू आहे, ते त्या विस्तारातून परत मुळात नेणार आहे. बरं. असा तो क्रम आहे. तर ही जी संकल्प निर्मिती होते ना, या 5 कोणाच्या तरी एकात्न होते असं शास्त्र सांगतं. अच्छा. म्हणजे हे जे 5 ब्रह्मस्वरूप देव सांगितले त्यातल्या एकाच्या संकल्पाने एका सृष्टीची निर्मिती होते. आता आपण इकडेही सायन्समध्ये बघतो की असंख्य गॅलेक्सीज आहेत, त्यांचा थांग पत्ता लागलेला नाहीये. त्या एकेका गॅलेक्सीला आमच्याकडे इकडे ब्रह्मांड म्हटलं जातं वेदांच्या ह्याच्यामध्ये. एक ब्रह्मांड हे
एका ब्रह्मांडाचा संकल्प त्यातल्या एका रूपाने केला, तो ज्या रूपाने केला त्या रूपाने तो त्याचा मूळ मानला जातो. जरी 5 असले तरी त्यातलं ते मूळ मानलं जातं. तसं हा जो आता आपल्या गणिताप्रमाणे, ज्योतिषशास्त्रीय गणिताप्रमाणे हे आपला जो कल्प चालू आहे त्याचं नाव श्वेतवाराह कल्प आहे. बरं. त्या श्वेतवाराह कल्पाचा जो संकल्प आहे तो भगवान श्रीकृष्णाने त्यातल्या विष्णू रूपाने श्रीकृष्ण रूपाने झालेला आहे. बरं. त्यामुळे ते या सृष्टीचं मूळ मानले जातं. अच्छा. या आत्ताच्या आपण ज्या ब्रह्मांडाच्या भागात आहोत त्या ब्रह्मांडाच्या सृष्टीला. बरं. त्यामुळे हे जेव्हा अक्कलकोट स्वामी महाराजांचं, आता ते आले ना, ते कुठून आले माहित नाही, कसे आले माहिती नाही, त्यांना नाव राव काहीच नव्हतं. ते अक्कलकोटला 1854 साली प्रकट झाले म्हणून ते अक्कलकोटचे स्वामी म्हणून प्रसिद्ध झाले. बरं. नाव गाव पत्ता काहीच नव्हता. त्याच्या आधी ते चंचल भारती, नृसिंह भान त्यांचं स्वतःचं नाव होतं. अनेक रूपांनी ते अनेक ठिकाणी दिगंबराचार्य अशा रूपांनी त्यांनी कार्य केल्याच्या नोंदी सापडतात. बरं. की असे हेच होते ते, असं सांगायला. पण त्याचे काही त्यांचे आई वडील कोण काहीच नाही. याचे कुठलेच उल्लेख कसलेच नाही उपलब्ध नाहीयेत. त्यांची जी पहिली म्हणजे ते अस्तित्वात नव्हतेच, त्यामुळे ते युगपत निर्मितीच आहे. ते संकल्पजनी अयोनिज अशी त्याच्यासाठी संकल्पना आहे आपल्याकडे. अयोनिज निर्मिती आहे. त्यांना काही आईबाप काही नाहीत कोणी त्यांना. बरं. तर ते असे परब्रह्म स्वरूप तिथे प्रकटले अक्कलकोटला, म्हणून त्यांचं नाव अक्कलकोट स्वामी असं झालं. पुढे तिथून पुढे 74 सालापर्यंत 1874 पर्यंत तिथं होते. त्यामुळे त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणतात. पण ते त्या मूळ परब्रह्माचा अंश कसे आहे तर एकदा नरसोबावाडीचे काही लोक अक्कलकोटला आले होते. बरं. तर ते त्यांनी स्वामी महाराजांना विचारलं की आपण कोण, कुठून आलात आपण. तर त्यांनी आपलं एका वाक्यात सांगितलं. ते अवधूत स्थितीत असल्यामुळे खूप कमी बोलत असत. त्यांनी एका वाक्यात ते सांगितलं की मूळ पुरुष दत्तनगर मूळ मूळ, एवढंच त्यांनी त्याचं हे सांगितलं. मग ते लोकांना कळेना की ह्याचा अर्थ कसा घ्यायचा. आता ह्या वाक्यात कुठून आलो, काय आलोय, कसं. तर तिथे एक सरस्वती सोनारी नावाची एक वृद्ध महिला होती अक्कलकोटमध्ये त्या काळात. तिच्यावर स्वामी महाराजांची खूप कृपा होती. त्यांच्या शब्दांचे अर्थ ती सांगत असे. बरं. एक्झॅक्ट अर्थ ती सांगायची. ते काही बोलले की ती लोक तिला जाऊन विचारायची की ह्याचा अर्थ काय. तर तिने त्यांना सांगितलं की हे फार बरोबर त्यांनी सांगितलं की मूळ जे परब्रह्म आहे ते जेव्हा संकल्प करतं सृष्टीचा तेव्हा ते बालमुकुंद रूपामध्ये वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी असं जे म्हटलं जातं ते भगवान श्रीकृष्ण रूपाने वडाच्या पानावर झोपलेलं असतं, स्वतःचा अंगठा चोखत. लहान मुलं अंगठा चोखतात बघा, तसं अंगठा चोखत बसलेलं असतं. तेच मूळ परब्रह्म दत्तात्रेय रूपाने इथे प्रकट झालेला आहे असं या वाक्याचा अर्थ आहे. बरं. तर हे मूळ शब्दाचा ते खूप महत्व आहे. आता त्याचं कारण इथे जोडावं लागतं. या सृष्टीतले ते अंश असल्यामुळे, भाग असल्यामुळे या सृष्टीचा संकल्प कुणी केला तर भगवान श्रीकृष्णांनी केला. म्हणून ते म्हणाले आम्ही मूळ आहोत. ते मूळ, आणि त्या अगदी बरोबर त्या सरस्वती सोनारणीने अर्थ केलाय. मूळ वटपत्र शयनी भगवंत परब्रह्म रूपाने दत्तात्रेय रूपाने इथे अवतरलेले आहे. बरं. असा त्याचा अर्थ आहे आणि ते बरोबर आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि दत्तप्रभू या दोघांचंही एकत्व आहे. आता हा भाग खूप कमी ठिकाणी मांडला गेलेला आहे. बरं. स्पष्टतः तर कुणीच मांडलेला नाही असा. अच्छा. अभंग रूपाने पूर्वीच्या ह्याच्यात. आणि पहिल्यांदा जो मांडला तो या मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी परमपूज्य शकुंतलाताई आकटे म्हणून होत्या. त्यांनी 19 साली ध्येय ठेवला. तर त्यांच्या वाङ्मयात ह्याचा संदर्भ पहिल्यांदा येतो कारण त्यांच्याशी संबंधित घटना आहे तिथे. एकदा काय झालं, मामासाहेब देशपांडे महाराजांवर अक्कलकोट स्वामी महाराजांची कृपा होती. त्यांच्या मातोश्री या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळलेल्या होत्या अक्कलकोटामध्ये, आणि त्यांच्या परंपरेने मोठ्या अधिकारी शिष्या होत्या त्या, स्वामी तनया म्हणत असत त्यांना. तर त्यांनी स्वामी महाराजांची कृपा मामांवरही होती. तर त्यांना एकदा मामांनी असं सांगितलं की शकुंतलाताईंना की बये हे आपले स्वामी महाराज आहेत ना ते आणि आपले भगवंत आहेत ना ते वेगळे आहेत बरं का. तर त्या म्हणाल्या ठीक आहे वेगळे आहे. मग दुसऱ्या दिवशी ते जे एका ठिकाणी बाहेर चालले होते 2 जण, तर तेव्हा मामा त्यांना म्हणाले काल मी तुला सांगितलं ना ते तू विसरून जा बरं का, ते दोघं वेगळे नाहीत ते एकच आहे. तर ताई म्हणाल्या मामा मला तर शास्त्र आपण माझे गुरु आपण म्हणाल ते शास्त्र आहे, पण हे मला समजलं नाही, मला जरा सांगाल काय काल असं म्हणाला तर आज असं म्हणाल. तर म्हणाले काल ना आम्ही तुला मुद्दामूनच तसं म्हणत होतो, पण आज एक विशेष घटना घडली म्हणून तुला सांगतो म्हणा. तर म्हणाले आम्ही इथे बसलो असताना ते स्वामी महाराज आम्हाला बासरीचा अनाहत नाद ऐकू यायला लागला. आम्ही विचार केला हा भगवंतांच्या बासरीचा नाद कुठून येतोय.
तर बघितलं तर हे स्वामी महाराजांचा जो आपला फोटो आहे ना, त्यांच्याच मुखात बासरी होती आणि ते तो वाजवत होते. मी त्यांना म्हणलं आपण आणि भगवंत वेगळे आहात ना? नाही नाही म्हणाले, आम्हीच भगवंत आहोत. त्यांचा तो नाद, तोपर्यंत मला असं वाटायचं की ते वेगळे आहेत, पण जेव्हा मी त्यांना ते बघितलं, दर्शन झालं मला तो दृष्टांत, तेव्हा मला कळलं की ते एकच आहे. तर तू लक्षात ठेव की भगवान श्रीकृष्ण आणि भगवान स्वामी महाराज हे एक आहे. ते म्हणलं ठीक आहे, एक आहे. पुढे त्यांना एकदा असा अनुभव आला ध्यानामध्ये. ते ध्यानामध्ये स्वामी महाराज त्यांना म्हणाले की, ते असं त्यांना म्हणताना म्हणाले, तुझा काळ्या आणि आम्ही एकच आहोत बरं का, म्हणजे भगवंत आणि आम्ही एकच आहोत. तर ताई म्हणाले, तसं मला अनुभव आल्याशिवाय मी कसं म्हणणार. तर म्हणाले बघ म्हणाले, म्हणून त्यांना ध्यान स्थितीमध्ये स्वामी महाराजांच्या हृदयात भगवंतांचं दर्शन झालं. तर त्याच्यावर ताई, आता हे अधिकारी महात्माच म्हणून होते, म्हणाले महाराज हे मला पटत नाही म्हणा, कारण सगळेच ब्रह्मस्वरूप आहेत, सगळ्यांचंच आत्मस्वरूप श्रीकृष्ण स्वरूप आहे. मग ते दाखवणं सोपं नाही का? कोणी महात्मा जो ब्रह्मस्वरूप झालाय तो त्यांच्या हृदयात भगवंतांचं दर्शन करू शकतो, कारण त्यांचं आत्मस्वरूप मुळात भगवत स्वरूपच आहे. जीव हा परब्रह्म स्वरूपच मानलेला आहे, वेगळा नाहीये. हे मला त्यामुळे पटत नाही. कोणी करून दाखवेल हे दर्शन? तुम्ही उलट दाखवलं तर मला मान्य होईल म्हणाले. भगवान श्रीकृष्णांच्या हृदयात तुमचं दर्शन झालं तर मला ते मान्य. आणि मग ते म्हणाले ठीक आहे, त्यांना विचार म्हणाले. म्हणून ताईंनी स्मरण केल्यावरती देव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना असं दर्शन करवलं. बरं, भगवान श्रीकृष्णांच्या हृदयात स्वामी महाराजांचं दर्शन त्यांना झालं. हा त्यांचा स्वतःचा, आणि त्यांनी एका पुस्तकात तो अनुभव नोंदवलेला आहे, एका प्रवचनात सांगितला होता त्यांनी. आता हा यांनीच फक्त घेतला का अनुभव? मी ते वाचल्यानंतर मला असं वाटलं अजून पण कोणीतरी घेतला असणार. जर ती सत्य गोष्ट आहे तर सत्य एकच सत्य अनेकांनी अनुभवलेलं असतं. ते हे स्वामीसूत महाराज म्हणून जे अक्कलकोट स्वामी महाराजांचे प्रमुख शिष्य होते, त्यांच्या एका अभंगामध्ये मला असा स्पष्ट संदर्भ सापडला. बरं, त्यांचा एक मोठा 25 चरणांचा अभंग आहे, स्वामीसूत महाराजांचा. अक्कलकोट स्वामी महाराज हे त्यांचे शिष्य. हा, अक्कलकोट स्वामी महाराजांचे जे मुख्य शिष्य होते, त्यातले सगळ्यात प्रमुख हे शिष्य स्वामीसूत महाराज. त्यांचं नाव हरिभाऊ तावडे खरं तर. बरं, त्यांना स्वामी महाराजांनी सांगितलं तू माझा सुत हो असं म्हणले, म्हणून त्यांना स्वामी असं नाव घेतलं त्यांच्या. त्यांचं अवतार कार्य अक्षरशः स्वामी महाराजांशी संबंधित अवतार कार्य फक्त 6 वर्षांचं आहे. 6 वर्ष, फक्त 6 वर्षांचं. पण त्यांनी त्या 6 वर्षामध्ये करून ठेवलेलं काम एवढं प्रचंड आहे की आज 151 वर्ष झाली तरी त्या कार्याचं पूर्णतया ते कार्य प्रकट होऊ शकलं नाही. म्हणजे लोकांना त्याच्यावरचा अभ्यास पूर्ण करता आला नाही, एवढं मोठं कार्य आहे. इतकी ग्रंथरचना करून ठेवली त्यांनी. संप्रदाय, एक संप्रदायाला एक नियम असतात, काहीतरी त्याचे कायदे कानून असतात प्रत्येक गोष्टीचे, उपासनेचे किंवा त्याची एखादी पूजा करण्याचे किंवा सगळ्याचे. प्रत्येकाची गोष्ट असते काहीतरी ठरलेली. ते सगळं मांडून ठेवण्याचं काम स्वामीसूत महाराजांनी केलं. त्यावेळी त्यांनी, स्वामीसूत महाराजांचा हा कालावधी नेमका कुठला आहे? त्यांचा स्वामी महाराजांकडे ते आले ते 1869 साली. बरं, त्यांचं त्यावेळी वय 25 वर्षांचं होतं साधारणपणे. ते एका प्रसंगाने स्वामी महाराजांकडे आले, एका अनुभवामुळे ते त्यांच्याकडे आले आणि त्यांनी देह ठेवला 1874 साली. बरं, हे मोजून 6 वर्षाचा काल म्हणजे स्वामी महाराजांशी सोबत. त्यावेळी ते 30 वर्षांचे होते. बरं, त्यांचा प्रसंग असा आहे की त्या काळात हे मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरीला होते. बरं, 69 साली. इंग्लिश शिकलेले होते त्यावेळी. अच्छा. आणि त्यावेळी त्यांना 20 रुपये पगार होता. खूप मोठी रक्कम आहे. त्यावेळेचे 20 रुपये हे आजच्या याच्यामध्ये काही लाख रुपये, इतकी मोठी रक्कम आहे ते. तर त्यांना म्हणजे श्रीमंत होते, मूळचेही श्रीमंत होते, कोकणातले खोता म्हणजे असं मोठी श्रीमंती होती. त्यात ते मुंबईत शिकलेले होते आणि नोकरी करत होते. आता साईड बिझनेस जसा असतो तसं या काही लोक कुठल्या कुठल्या व्यवसायांमध्ये पैसे गुंतवायचे. तसे यांचे एक मित्र होते, त्या तिघांनी मिळून अफूच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले होते. बापरे, अफू विकली जायची ना तेव्हा, औषधासाठी विकली जायची आणि व्यसनासाठी विकली जायची. बरं, तर त्याच्या ह्याच्यात त्यांनी पैसे गुंतवले होते आणि त्याच्यात खूप मोठा फटका बसला त्यांना. त्यांचे जे एक मित्र होते, खत्री म्हणून किंवा श्रोत्री म्हणून असं त्यांच्या जुनी नोंदीत खत्री आणि सोहनी असे त्यांचे 2 मित्र होते. तर त्यातल्या त्यांनी त्या खत्रींनी आणि त्या मित्रांनी मिळून स्वामी महाराजांच्या बद्दल ऐकलं होतं, कारण त्यावेळी ते अक्कलकोटात होते आणि त्यांचे अद्भुत चमत्कार सदृश अनुभूती खूप प्रचलित होत्या. म्हणजे त्या काळात पुणे वैभव नावाचं एक मासिक पुण्यातनं निघत असे, साप्ताहिक होतं. त्याच्यात अक्कलकोट स्वामी महाराजांचे अनुभव त्यावेळेच्या लोकांनी ज्यांनी घेतला त्यांच्याकडनं आलेले अनुभव नोंदवले जातात. बरं, त्यांची छापले जात होते त्यावेळेला.
म्हणजे इतकं प्रसिद्ध होतं त्यांचं. आता साहजिकच वाचायला मिळतं म्हणल्यावर आपल्याला पण असं वाटणार ना की आपली पण अडचण सुटली तर बरं होईल. मग त्यातल्या एकाने तशी स्वामी महाराजांची प्रार्थना केली. बरं. त्यांच्या त्या व्यवसायामध्ये, म्हणजे हा अफूचा व्यवसाय त्यातल्या दुसऱ्या एका मित्राचा होता, त्यांनी ते गॅरेंटर राहिलेले होते. असं तो कॉम्प्लिकेटेड भाग आहे. 2,000 रुपयाचा व्यवसाय होता त्यावेळेची, 2,000 रुपयाची ती अडचण होती सगळी. बरं. त्यांना ती सगळी हे स्वामी महाराजांच्या कृपेने एका आठवड्यामध्ये दुसऱ्या अफूच्या व्यवसायामधनं अचानक त्यांना मुक्तता मिळाली. नाही, पैसे मिळाले जास्त. ते 2,000 रुपये त्यांना त्याचे मिळाले. हे कर्ज फिटलं वर पैसे शिल्लक राहिले. म्हणजे आधीच्या समस्या झाल्या असं त्यातनं झालं. बरं. आणि त्यातल्या एकाने तशी प्रार्थना केली होती स्वामी महाराज की मला जर यातनं आपण मोकळं केलं तर मी अक्कलकोटला येईन दर्शनाला. बरं. मग ते त्यावेळी दर्शनाला 3 जण गेले. मग त्यांना तो अनुभव, ते ज्या दिवशी पहिल्यांदा गेले स्वामी महाराजांच्या समोर, त्यातल्या ते हरिभाऊंना स्वामी महाराजांनी जवळ बोलवलं. ते म्हणाले अरे तू माझा सुत आहेस म्हणाले. तर त्यांना ते काही अर्थ कळे ना, म्हणजे असं का आपण पहिल्यांदाच आलोय. आणि त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं पण ते पूर्ण वेडेच झाले त्यांना बघून की अरे आपलं यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं त्यांना वाटायला लागलं त्या. बरं. मग त्यांनी त्या दिवशी रात्री स्वामी महाराजांनी त्यांना काही अनुभव दिला. तो असा दिला की त्यांना म्हणाले तू माझ्या पोटावरनं हात फिरव म्हणजे तुला काय दिसेल ते बघ म्हणाले. त्यांनी तसं स्वामी महाराजांच्या पोटावरनं हात फिरवलं. त्यांना एक खूप जुना असा प्रसंग डोळ्यासमोर दिसला की एक लहान मुलगा आहे 8 वर्षाचा, तो एकटाच वडाच्या झाडाखाली गोट्या खेळतोय. आणि अचानक धरणी दुभंगून एक 8 वर्षाचा त्याच्या एवढाच दुसरा मुलगा तिथे प्रकट झालाय आणि तो त्याच्याशी गोट्या खेळतो. पण त्यांना एकदम लक्षात आलं अरे हा आपल्याच मागच्या जन्मीचा प्रसंग आहे. आणि हा जो 8 वर्षाचा धरणीतनं आलेला मुलगा आहे तेच हे स्वामी महाराज. बरं. हे त्यांना लक्षात आलं. आणि मग त्यांनी ते पुढे अवतारकांड नावाने एक रचना केली. 527-28 ओव्यांचा ग्रंथ आहे तो. तेवढा एकच उपलब्ध आहे. त्याचा पहिला 3रा अध्याय उपलब्ध नाही, 2रा अध्याय उपलब्ध आहे. बरं. त्यात हा सगळा कथाभाग त्यांनी सविस्तर लिहिलेला आहे. हा जो प्रसंग आहे तो चैत्र शुद्ध द्वितीयेला 1071 शालिवान चके 1071 झालेला प्रसंग आहे. अच्छा. आणि तो हस्तिनापूर जवळ म्हणजे दिल्लीच्या जवळ छेली नावाचे खेडेगाव आहे. त्या खेडेगावातल्या एका वडाच्या झाडाखाली घडलेला प्रसंग आहे. आणि जो गोट्या खेळणारा मुलगा होता त्याचं नाव विजय सिंग होतं. बरं. त्याच्यासाठी खेळगडी म्हणून ते प्रकटले, मित्र म्हणून प्रकटले. ते राजाधिराज स्वामी समर्थ महाराज होते. तो त्यांचा मूळ रूप. ते तसे प्रकटले तसेच ते राहिलेले आहेत पुढचे. म्हणजे त्यांनी ते अवतार सोडलेला नाही. तो 800 वर्षांचं त्यांचं आयुष्य असं त्यावेळेला, त्याच्या पुढेही होते ते, पण 800 वर्ष त्यांचं वय आहे असं तिथे म्हटलेलं आहे त्यांनी. बरं. तो मोठा कथाभाग आहे, थोडक्यात सांगण्यासारखा नाही. पण हा पहिला त्यांचा, ते 1071 शके हे इसवी सन 1139 होता. बरं. तो त्यांचा पहिला अवतार हे आहे. आणि हे नंतर स्वामी सुत महाराजांनी त्यांची पत्रिका करून घेतली होती त्या वेळच्या त्या ह्याच्याप्रमाणे. ती पत्रिका मात्र स्वामी महाराजांनी मान्य केली होती. त्याच्यावरती अक्षदा आणि हे टाकून बरोबर आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे ते सिद्ध झालं की हे त्यांनी जे बघितलं होतं दृश्य तेच आहे. त्यामुळे हेच त्यांच्या अवताराचं दृश्य मानलं, म्हणजे अवताराचं रहस्य मानलं. तर ती चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे पाडव्याचा 2रा दिवस हा त्यांचा जन्मदिवस मानला. बरं. बरं. आणि ते पुढे मग स्वामी सुत महाराजांनी सांगितलं. म्हणजे आधी कुणालाच माहित नव्हतं. हे 1869 साली त्यांनी ही पहिल्यांदा प्रकट केली गोष्ट. त्याचा उत्सव केला. 70 साली त्यांनी अक्कलकोट स्वामी महाराजांसमोरच अक्कलकोटामध्ये खूप मोठा उत्सव साजरा केला. आणि मग पुढे आज तक आहे सर्व स्वामी महाराजांच्या मठांमध्ये त्याच तिथीला त्यांचा जयंती उत्सव साजरा होतो. तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जन्माचं दुसरं काही हे नाही. कसे आले, कुठून आले, असे झाले, एवढंच. आई वडील वगैरे त्यांचे काही. एक प्रश्न मला या अनुषंगाने तुम्हाला विचारावासा वाटतो की तुम्ही आता प्रचिती जी आली, स्वामी सुत महाराजांना जी प्रचिती आली त्याबद्दल तुम्ही सांगितलं. तर म्हणजे ती त्यांची जी काही आर्थिक अडचण होती, फार मोठी ती अडचण, तुम्ही जी काही रक्कम सांगितली त्या काळातली, त्या दृष्टीने ती फार मोठी समस्या त्यांच्या समोर उभी टाकली होती. आणि स्वामी भक्तांना असे अनेक अनुभव येत असतात. पण एक मला वेगळा प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारावासा वाटतो की सांसारिक आयुष्यातल्या या ज्या काही चिंता, विवंचना, त्रास, हे जे काही प्रॉब्लेम्स ज्याला आपण म्हणतो, तर यातून मुक्त होणं हाच फक्त स्वामी भक्तीचा अंतिम उद्देश? खरंच तर नाही आहे. याचं कारण असं की कारण जेव्हा जेव्हा स्वामी समर्थांचा विषय निघतो तेव्हा प्रामुख्याने याचं कारण असं आहे खरं तर की प्रपंच ही जास्त जवळची गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांनाच. आणि अडचणीची पण तीच आहे. ज्याचा अडचणीचा भाग जिथे तो त्याच्यातच आहे. सत्पुरुषांचं कार्य हे प्रपंचातल्या अडचणी सोडवण्याचं नाहीये, अजिबात नाहीये. कुठल्याही सत्पुरुषांनी तसं म्हटलेलं नाही. ना स्वामी महाराजांनी म्हणले, ना कोणीही म्हटलेलं आहे.
त्याच्यावर एक मामासाहेब देशपांडे महाराज आमचे फार छान सांगायचे. ते म्हणायचे सत्पुरुषांचा चमत्कार काय आहे, खरा चमत्कार कोणता. त्यांनी काहीतरी प्रकट करणं किंवा हे करणं हा खरा चमत्कार नाही म्हणत. एखाद्या अश्रद्ध माणसाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा उत्पन्न करणं वा, हा त्यांचा खरा चमत्कार आहे आणि तो अतिशय कठीण आहे. ह्या श्रद्धा उत्पन्न करण्याच्या विविध पद्धतींमध्ये त्याच्या सांसारिक अडचणी दूर करणं हाही एक भाग येतो. बरोबर आहे. कारण त्याला ते नाही केलं तर तो वळणारच नाही तिकडे, त्याचा विश्वास बसणार नाही. त्याला एकनाथ महाराज म्हणतात की एखाद्याला कडू औषध लहान मुलाला द्यायचंय तर आई त्याला लाडू दाखवते, मग कडू औषध देते. लाडू देत नाही, आधी कडू औषध खायला घालते त्याला त्या लाडूच्या नावाखाली, आणि मग तो लाडू देते, खा बाबा, पण आधी ते कडू औषध खा. किंवा आपण ज्याला आजच्या भाषेत शुगर कोटेड पिल म्हणतो, का असते आतमध्ये कडू औषध, पण ते कमी गोड आहे म्हणून खाल्लं तरी जाईल, पुढे औषधाचं काम ते करणार आहे. बरोबर. सत्पुरुषांच्या जीवनातले चमत्कार किंवा त्यांनी लोकांना केलेली काहीतरी प्रापंचिक मदत हे एवढंच आहे, शुगर कोटेड पिल आहे. म्हणूनच तर ते प्रत्येकाच्या बाबतीत केलेलं नाहीये त्यांनी. तसं म्हणलं तर सत्पुरुषांच्या शिष्यांना अडचणी नाही आल्या का? आल्या. सत्पुरुषांचे शिष्य मृत्यू नाही पावले का? पावले. जगराटी येते. सत्पुरुषच जिथे गेले देह सोडून, तिथे त्यांच्या शिष्यांची काय गोष्ट आहे. त्यांनी असं काही गुणाला वाचवलेलं नाहीये. आता हे जेव्हा करतात ना अशा काही गोष्टी, तेव्हा 100% लक्षात ठेवायचं ते त्यांनी केलेले कर्मांचे ऍडजस्टमेंट्सच असतात. बरोबर. त्यांनी काही आपलं काढून दिलेलं नसतं किंवा काही असं वेगळं केलेलं नसतं. त्यांनी फक्त ऍडजस्टमेंट केले. मला एवढाच सिनेरिओ समोरचा दिसत असतो, मूळ सिनेरिओ एवढा मोठा असतो, इकडचं इकडे काहीतरी घातलं तर मला दिसत नाही, मला फक्त एवढंच दिसत असतं. हेच त्यातलं भाग आहे. ते तुमच्या आयुष्याच्या याच्यात काहीतरी कमी जास्त करत असतात, एवढंच. ते सत्पुरुष नवीन काही करत नाही आणि ते त्यांच्या इच्छेने करतात. हे सगळ्यात पुढचं लक्षात ठेवा. बरोबर. तुम्हाला पाहिजे म्हणून ते करत नाही. आता एखाद्या लहान मुलाला आई जेव्हा औषध देते, चॉकलेट देते, त्याला तर 10 चॉकलेट आईने द्यावीशी वाटत असतं. नाही देत ना, पण ती आई ती एकच देते. तिला माहिती आहे त्याचे प्रॉब्लेम्स आहेत पुढे, ह्याला 10 खायचे. तो आईला दुष्ट म्हणतो, पण ती दुष्ट आहे का तिथे प्रत्यक्षात? बरोबर. ती योग्य आहे ना. उलट 10 दिवस खाऊ दे, पण एक दिवस 10 खाल्ली, दात किडतील, पोटात काहीतरी होईल, अनेक गोष्टी होऊ शकतात त्या चॉकलेटच्या. तसंच हे सत्पुरुष पण करतात. ते चॉकलेट एखादंच देत असतात. मग त्यामुळे एखाद्याला देत असतात आणि एखादंच देत असतात. आपल्याला असं वाटतं की अरे त्याला दिलं, मला का नाही दिलं. बरोबर. तर हा खरं तर त्यांच्या कामाचा भाग नाही. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश हा या निमित्तानं आपल्याला स्वरूपाकडे वळवणं, परमार्थाकडे वळवणं हाच असतो. त्याच्यासाठी ते अवतरलेले. बरोबर. त्यांना तेवढंच करायचं. त्याच अनुषंगाने मला तुम्हाला विचारायला आवडेल की स्वामी समर्थांनी आपल्या परमार्थाच्या वाटेवरती, मार्गावरती आपल्याला दिलेली मुख्य शिकवण काय, त्याबद्दल थोडक्यात काय सांगा. स्वामी समर्थ महाराजांचं जर अवतार कार्य बघितलं ना तर ते पूर्ण अवधूत स्थितीतलं आहे. बरं. ते फार कमी काळ सामान्य माणसांसारखे वागलेले आहेत किंवा वावरलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या अवतारातली काही फार छान छान, म्हणजे जे आजही रिलेव्हंट आहेत अशा गोष्टी तुम्हाला सांगतो. म्हणजे किती छोटीशी असते गोष्ट पण मोठी उपयोगी ठरते बघा. एक दिवशी स्वामी महाराज त्या अक्कलकोटला कुठेतरी असे बसलेले असताना समोर एक कडुलिंबाच्या झाडाची फांदी एक माणूस तोडत होता. एकदम स्वामी महाराज ओरडले, म्हणाले आमच्या पालखीची दांडी कोण तोडताय? म्हणाल अजिबात तोडू नकोस म्हणाल. बापरे. झाड कारण नसताना तोडणं ही त्यांनाही न आवडणारी गोष्ट होती. आता आता आपल्याकडे जसे आता करमणुकीचे साधन आहे, आता एकच मोबाईल नावाचं करमणुकीचं साधन आहे सगळ्यांना. पूर्वी बरीच होती. कोणीतरी खेळ खेळत होतं, कोणीतरी काहीतरी करत होतं. तर तसं त्याही काळामध्ये पत्ते खेळले जायचे. आजही आपण म्हणतो काय काम नाही तर पत्ते खेळतो, म्हणजे रिकाम्या माणसाचा धंदा पत्ते खेळणे असा आजही आहे. त्याही वेळी कोणी जर पत्ते किंवा गंजिफा सारखा खेळ खेळत असेल तर ते स्वामी महाराजांना आवडत नसेल. काम कर, पत्ते नको खेळू. म्हणजे त्यांच्याही सगळ्या एवढ्या अवधूत स्थितीतल्या याच्यात सुद्धा त्यांच्या याच्यात काही ना काहीतरी असा योग्य असा आचरणाचा भाग येत असे. ते जरी अवधूत असले तरी त्यांनी आचरण चांगलंच शिकवलेलं आहे सगळ्यांना. किंवा शेत पिकवून खावे असं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे कष्ट करून आनंद उपभोगावा, फुकट मिळणार नाही. बरोबर. हे ते सांगत आहे. त्यांची तुमची जी वाक्य आहेत ना, छान छान अशी वाक्य नोंदवलेली आहेत, त्यातली काही अशी वाक्य शेत पिकवून खावे. बरोबर. म्हणजे ज्यांनी त्यांनी कष्ट करावं.
फुकट नाही मिळणार. म्हणजे ते आडला हरी आपला देईल खाटल्यावरही जे आपण म्हणतो ना, हरी देईल तर खाटल्यावर देत नाही. कुठलाही हरी खाटल्यावर देत नाही, कोणालाही देत नाही. दिसताना तसं दिसत असलं तरी काहीतरी कष्ट त्याच्या मागे झालेलेच असतात. बरोबर. तेच त्या स्वामी महाराज ते सांग, म्हणजे अशी त्यांच्या शिकवणी काय, ते अवधूत स्थितीत असल्यामुळे त्यांनी मार्गदर्शन प्रवचन असला प्रकार कधी केलेला नाही. बरोबर. त्यांनी तसे शिष्य निर्माण केले. हो. आणि त्या शिष्यांच्या परंपरांनी पुढे हे सगळी मांडणी करून ठेवली. स्वामी सुत त्याच विषयावर बोलतोय आज आपण. जशी शिष्यांची जी परंपरा आहे, त्यातले पहिले मुख्य शिष्य स्वामी सुत खरं पहिलं नव्हते बरं का. बरं. ते त्यांच्या अवतार कालाच्या बऱ्याच उत्तरार्धात आलेले आहे, पण सगळ्यात जास्त कार्य त्यांनी केलं म्हणून त्यांना पहिलेपणाचा मान दिला जातोय. बरेच नंतर आलेले ते, त्याच्या आधी बरेच सत्पुरुष होऊन गेले मोठे मोठे. पण एक आहे, अक्कलकोट स्वामी महाराजांनी सर्वसामान्य माणसांना अनुग्रह देण्याचं काम केलं नाही. बरं. त्यांनी फक्त तयार असे जीव जे होते, म्हणजे पाडाला आलेले आंबे म्हणावं असं, पात्र शिष्य, सुपात्र, नुसते पात्र पण नाही, सुपात्र शिष्यांनाच त्यांनी तत्काळ ब्रह्मस्वरूप केलं. म्हणजे त्यांच्या कृपेने ते सगळे एका क्षणात त्या स्थितीत गेले. आणि मग पुढे त्यांनी, म्हणून त्यांच्या तोंडी एक वाक्य आहे, पारंब्या धरून राहा. पारंब्या धरून राहा असं वाक्य आहे त्यांच्या तोंडी. कारण त्यांनी जे मगाशी जे वाक्य सांगितलं ना, त्याच्या सुरुवातीला त्यांनी मूळ पुरुष जे सांगितले तिथे वटपत्र असं, मूळ पुरुष वडाचे झाड असाच हे शब्द आहे तो मगाशी मी सांगायला विसरलो. मूळ पुरुष वडाचे झाड असं त्यांनी सांगून मूळ दत्तनगर मूळ असं तो त्यांच्या तोंडचं वाक्य आहे. ते वडाचे झाड म्हणण्यात भाग असा होता की ते स्वतः ते वडाचं झाड आहेत, आणि त्यांच्या ज्या रुजलेल्या पारंब्या आहेत ते त्यांचे हे अधिकारी शिष्य आहेत. त्यातल्या एखाद्या पारंबीला धरून राहा म्हणजे तुझा सगळा उद्धार होईल, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांनी स्वतः कुणाला अनुग्रह वगैरे देण्याचं कार्य केलं. बरं. त्यांनी हे असं पारंब्या धरून राहा. आणि त्यांच्या पारंब्या मोठ्या मोठ्या कोण, गजानन महाराज शेगावचे, स्वामी महाराजांचे शिष्य, साईबाबा स्वामी महाराजांचे शिष्य. अच्छा. त्यांच्याशी रिलेटेड खूप गोष्टी आहेत चरित्रात, आधी झालेल्या नंतर झालेल्या. त्याच्यानंतर आपल्याकडे पुण्यातलं बघितलं तर बिडकर महाराज. अच्छा. हे स्वामी महाराजांचे प्रत्यक्ष अनुग्रहित शिष्य. उलट त्यात सगळ्यात शेवटी आलेले बिडकर महाराज मानले जातात, सगळ्यात लहान असं. शंकर महाराज लंकवडीचे हे स्वामी महाराजांचे शिष्य होते. अच्छा. ह्या अशा कितीतरी मोठ्या मोठ्या शिष्य परंपरा त्या काळातले अजून प्रसिद्ध म्हणजे देव मामलेदार सटाण्याचे. बरोबर. खूप मोठं विभूतिमत्व होतं, म्हणजे इंग्रजांच्या काळातही ज्यांची प्रसिद्धी होती असे तेही अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य. त्यांचे सगळे शिष्य मोठे मोठे अधिकारीच महात्मे. किंवा ठाण्याला आनंद भारती होते, बरं, वेंगुर्ल्याला आनंदनाथ महाराज होते. ही सगळी सत्पुरुष मंडळी त्यांचे शिष्य ह्याच्यातली होते. किंवा आपल्या पुण्यातलं जाऊन बघितलं तर हे मी मगाशी जसं म्हणलं तसं मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातोश्री पार्वती देवी देशपांडे, त्यांचंही अद्भुत चरित्र आहे, फार विलक्षण. त्याही त्या तर पुण्यातच राहत होत्या. म्हणजे त्या काळात पुण्यात स्वामी महाराजांचे शिष्य 4-5 शिष्य एका वेळी राहत होते. जंगली महाराज पुण्यातले जंगली महाराजांचे शिष्य आहेत. बरं. परंपरेने तर हे सगळं पुण्याचं वैभव म्हणावं असं होतं, कारण त्यातले 4-5 अधिकारी महात्मे एका काळात पुण्यात राहत होते. बरं. जंगली महाराजांच्या नंतरच्याच थोड्या काळात मातोश्री होत्या, बिडकर महाराज होते, शंकर महाराज होते, पुण्यात राहत होती सगळी मंडळी. तर ह्यांनी त्या शिष्य परंपरांनी मोठं कार्य पुढे केलेलं आहे. त्यातलं स्वामीसूत महाराजांचं महत्वाचं कार्य तुम्ही स्वामीसूत महाराजांचं महत्वाचं कार्य एक असं आहे की त्यांनी तो संप्रदाय बांधला. बरं. संप्रदाय बांधणं खूप महत्वाचं आहे. काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन्स घालून ठेवणं हे त्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पहिल्यांदा करून ठेवलं स्वामी. बरं. कारण त्या संप्रदायाला काहीतरी नियम लागतात ना. नाही तर पुढचा माणूस येईल तो काहीतरी नवीन करेल, त्याच्या पुढचा येईल तो त्याला पाहिजे ते नवीन करेल, हे होऊ नये म्हणून त्यांनी त्याची इतकी मायक्रो मॅनेजमेंट करून ठेवली. तुम्हाला सांगतो की म्हणजे आश्चर्य वाटावं की हे त्यांनी त्या 5 वर्षात कसं काय केलं. त्यांनी म्हणजे त्या संप्रदायामध्ये दीक्षा कशी असावी, दीक्षा घेईल त्याचे भाग कोण, मग यती दीक्षा कोणाला, ब्रह्मचारी दीक्षा कोणाची, संन्यासी म्हणजे संसारी भक्ताची दीक्षा कोणाची, भक्त दीक्षा कशी, आणि त्या प्रत्येकाच्या गोष्टी नोंदवून ठेवल्या. त्यांनी दीक्षेची पद्धत नोंदवली, त्यांनी करायचं कार्य घालायच्या कपड्यांचे नोंदी करून ठेवलेल्या, सगळं करून ठेवलेलं आहे त्यांनी. मग उत्सव साजरा करायचा म्हणला तर मग कोणता उत्सव कसा साजरा करायचा, त्या दिवशी काय काय करायचं याची मायक्रो मॅनेजमेंट आहे. म्हणजे पालखी काढली तर छबी नाहीत, सुरुवातीला काय पाहिजे, मध्ये काय पाहिजे, कशी मांडायची, इथपर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे.
आणि ते त्यांनीच केले, बाकी कुठल्याही स्वामी महाराजांच्या शिष्यांनी केलं नाही. आणि त्यांनी केलं आणि उरलेल्या सगळ्यांनी ते फॉलो केलं. वा. संप्रदायामध्ये सगळं त्यांनी जे केलं ते, कोणत्या प्रकारचा नामजप करायचा, कोणत्या प्रकारचं संबोधन वापरायचं. जसं आपण वारकरी संप्रदायामध्ये माणूस भेटला की जय हरी म्हटलं जातं, जय हरी म्हणतो. समर्थ संप्रदायामध्ये रघुवीर समर्थ म्हटलं जातं. तसं स्वामी समर्थ संप्रदायाने काय म्हणायचं, त्याला नाम जप करायचा झाला तर कसा करायचा, भजन करायचं तर कसं करायचं, इतक्या नोंदी त्यांनी करून ठेवल्या. हे जे स्वामी सूत महाराजांचं कार्य आहे ना, आश्चर्य वाटतं की फक्त 5 वर्षात केलेलं आहे ते. फक्त 5 वर्ष. फक्त 5 वर्षात केलं. म्हणजे या सगळ्या नियमांचं, रीतिरिवाजांचं डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात. आणि ते सुद्धा 5 वर्षात, म्हणजे 5 वर्षात ते त्यांनी करून दाखवलं. लिखाण त्यांनी 1-2 वर्षातच केलं असलं पाहिजे ते. कारण पुढेची 3-4 वर्ष त्यांनी ते प्रत्यक्ष करून दाखवलं ना, प्रॅक्टिकल करून दाखवलं त्याचं. बरोबर. तो उत्सव साजरा कसा करायचा याचं प्रॅक्टिकल केलं त्यांनी. म्हणजे त्यांनी ते आधी टेक्स्टबुक लिहावं लागेल ना, तर प्रॅक्टिकल करायची वेळ येईल नंतर. तर ते म्हणजे हार्डली 1-2 वर्षात त्यांनी केलं असलं पाहिजे. आजच्या घडीला सुद्धा ते कठीण आहे. त्यावेळी 100 आता त्यांना यावर्षी 151 वर्ष होतील श्रावणामध्ये देह ठेवून. बरं. म्हणजे त्याच्याही आधीचं कार्य आज 155 वर्षापूर्वी हे काम करणं सोपं नव्हतं. अगदी खरं आहे. किती हार्डशिप्स होत्या प्रवासाची. त्यांनी त्या काळात नुसतं एवढं नाही केलं, त्यांनी मठ स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेल्या मठांची संख्या जवळपास 8 ते 10 आहे त्यांच्या काळात झालेल्या. आणि नंतर त्यांच्या पद्धतीने स्थापन झालेल्या मठांची तेवढीच संख्या असेल त्यांच्या नंतरच्या काळात लगेचच. पण पद्धत तीच. त्यांनी स्वतः एवढं कार्य करून कसं त्यांना, म्हणजे त्या ठिकाणी ते फिरले, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वामी महाराजांचे भक्त निर्माण केले. त्याच्यासाठी त्यांनी स्वामी महाराजांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या अनुभवांचा नोंदी केल्या. आणि गंमत वाटेल, त्यांच्या रचना इतक्या छान आहेत की त्यावेळी थोडं पंडिती काव्याचा भाग जास्त होता ना. याबरोबर पेशवे उत्तर काल जो आहे तो पंडिती काव्याचा जास्त आहे. संतांचं जे अभंग वाङ्मय आहे ते त्याच्या आधीच आहे, थोडस शिवकाळाच्या आधीच आहे. नंतरच्या सत्पुरुषांनी संत कवी जास्त झाले त्याच्यामध्ये. त्यामुळे आर्या, दिंडी, साकी अशा याही सगळ्या वृत्तांमध्ये त्यांनी रचना करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या काळात प्रचलित जे होतं ट्रेंडिंग, आजच्या भाषेत तेही त्यांनी करून ठेवलेलं आहे. आर्या, दिंडी, साकी, कटाव असे सुद्धा रचना करून ठेवलेले आहेत. बरं. म्हणजे जे ज्याला आवडेल तसं ते दिलं ना, त्या निमित्ताने ते पाठ होईल, तोंडी बसेल, भजनात आनंद मिळेल, असं सगळं करून ठेवलं त्यांनी. खेळांचे, स्वामी समर्थ महाराजांशी संबंधित खेळ, लोण्याचा खेळ असा प्रकारचा एक त्यांचा खेळ आहे, त्याच्यात अभंग आहेत त्याचे केलेले त्यांनी. बरं. इतक्या सूक्ष्म म्हणावं किंवा इतक्या मूळ लेवलला जाऊन त्यांनी काम करून ठेवलेलं आहे. खूप विशेष आहे, कारण सोपं नाही. कारण पण हे सगळं करताना त्यांना त्या काळामध्ये आव्हानं सुद्धा काही आलेली आहेत, संकट, आव्हान. कारण पहिलं तुम्हाला सांगतो, कसल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नव्हतं. कारण स्वामी महाराजांनी जेव्हा त्यांना सुत हो म्हणून सांगितलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की तू तुझी सगळी संपत्ती लुटवून टाक. बरं. जे काय ते सगळं लुटवून टाक. किती होतं माहितीये, त्या काळात त्यांच्या पत्नीच्या अंगावर 100 तोळ्याचे दागिने होते. अरे बापरे. 100 तोळे म्हणजे भरपूर. जो 1 किलोचे दागिने त्यांच्या अंगावर होते. गाई, गुरं, घोडे, त्यांचा एवढा सगळा लवाजमा होता. ते जसे अक्कलकोटवरनं घरी आले तसे सगळं वाटून टाकलं त्यांनी. किती तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा त्यांनी काढलं. सोनं नाही ठेवायचंय. 5 मणी, काळे मणी फक्त दोऱ्यात गुंतून हे तुझं मंगळसूत्र असं म्हणून सांगितलं, ते सुद्धा वाटलं. पण त्यांचे काही मित्र होते, त्यांनी ते कुणाही असं येऊन घेऊन जाईल म्हणून त्यांनी ते सगळं संपत्ती त्यांनी काढून वाटायला दिलेली विकली. त्याचे पैसे केले आणि ते पैसे सगळ्यांमध्ये, गरिबांमध्ये, ब्राह्मणांमध्ये वाटून दिले. बरं. असं त्यावेळी. पण संपूर्ण घरावर तुळशीपत्र ठेवतं, खरोखर घरावर तुळशीपत्र ठेवलं त्यांनी. आणि ते बायकोला, त्यांचा अभंग पण आहे, तारकी आता ह्याची खरी हाती घ्यावी ही तंबुरी म्हणून. त्यांच्या बायकोचं नाव तारकाबाई होतं, त्या ताराबाई होतं. आणि त्यांना त्यावेळी एक 3 वर्षाची मुलगी होती, तिचं नाव सीता होतं. त्याच पुढे सिद्धाबाई म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं त्यांच्या नंतरच्या काळात. म्हणजे त्या परंपरेत त्यांची कन्याच. पण त्या पत्नीला त्यांनी, म्हणजे त्यांनी आधी सुरुवातीला आरडाओरडच केली, सगळंच गेलं ना त्यांचं. म्हणजे इतक्या श्रीमंत स्थितीतनं अगदी भिक्षा मागून जगणं अशा परिस्थितीवर आले ते एका मिनिटात. म्हणजे पहिलं आव्हान आर्थिकच होतं, काहीच नव्हतं. म्हणजे हे सगळं करायला जे काय आर्थिक भांडवल लागतं असं स्वतःजवळ काही नव्हतं. आणि मग लोकांचा विरोध. कारण काय झालं, तसे ते स्वामी महाराजांकडे शेवटी आलेत. तोपर्यंत कोण ना कोणतरी त्यांच्या भक्तांमधले प्रस्थापित झालेले होते ना. बरोबर. त्यातले जे महात्मे होते त्यांनी कोणी विरोध नाही केला. पण जे सामान्य भक्त होते, पण जिथे कुठेतरी चांगल्या पोझिशन्स वरती आलेले होते त्या
याच्यामधल्या स्वामी महाराजांच्या व्यवस्थापनातल्या त्यातल्या काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला सुरुवातीला केला. तशा नोंदी पण आहेत. आणि तरी त्यांनी कुणाचाही दुस्वास न करता, अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या पद्धतीने म्हणावं तसं, कुणालाही कसल्याही प्रकारे त्याचा दुस्वास किंवा विरोध न करता त्यांनी सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांचं मन जुळवून घेऊन हे कार्य पुढे केलं. म्हणजे ते कितीही करत असत तर त्यांनी स्वामी जयंती जी द्वितीय आहे, चैत्र शुद्ध द्वितीय, त्यांनी त्यांच्या पद्धतीत असं म्हणलं की याचा उपास करावा सगळ्यांनी. तर आता हे उपास नवीन कोण उपास, आता हा कुठला नवीन उपास काढला तर ते अक्कलकोटमध्ये उपास सगळ्यांनी करावा म्हणून सगळं उपासाचं साहित्य डोक्यावरनं घेऊन घरोघरी वाटून यायचे की मी हे देतो, किमान हे खाऊन उपास करा. पण करा, माझ्या बापाच्या जयंतीचा उपास करा. त्यावेळी स्वामी महाराज होते बरे अक्कलकोटात, प्रत्यक्ष तिथे वावरत होते ते. त्यावेळी त्यांनी लोकांना गमे इतकं नुसतं सांगितलं नाही, त्यांनी त्याच्यासाठी मदतही केली. बरं, इतक्या लेवलला त्यांनी ते केलेलं आहे. तुम्ही माझ्या स्वामी महाराजांची उपासना करा, तुमचं काम होईल, तुमची भक्ती पडेल, तुमचा उद्धार होईल, हे नुसतं सांगितलं नाही, त्याच्यासाठी त्यांनी प्रॅक्टिकली करून दाखवलं. आणि त्यांचं बरंचसं कार्य मुंबईतच झालेलं आहे. बरं, सगळं मुंबईतच झालेलं आहे. ते कांदेवाडीमध्येच होते. बरं, गिरगावामध्ये तिथेच राहिलेले आहेत, तिथेच त्यांचं कार्य झालं. बरं, स्वामीसुत महाराजांच्या नंतरची परंपरा काय आहे? तर त्यांच्या कन्या महाराजांचे धाकटे भाऊ होते. धाकटे भाऊ, त्यांना स्वामी महाराज मोर पाखरू म्हणत असत. त्यांचं फार प्रेम होतं त्यांच्यावर. 9 वर्षाचे होते, म्हणजे स्वामी सुतांनी देह ठेवला तेव्हा ते 9 वर्षाचे होते धाकटे भाऊ. बरं, त्यांना नंतर स्वामी महाराजांनी कृपा केली आणि त्यांना ही जी स्वामी महाराजांना ज्या पादुका दिलेल्या होत्या, त्यांनी पहिल्यांदा जे गेले ना तेव्हा त्यांना नफा झाला होता. त्याची त्यांनी 300 रुपये बरोबर घेतले होते तिथे काहीतरी करण्यासाठी. त्याच्यावर स्वामी महाराजांनी सांगितलं की याचं सफेद घेऊन ये असं सांगितलं होतं. तर याच्या चांदीच्या पादुका त्यांनी करून घेतल्या त्यावेळेला. बरं, 300 रुपयाच्या. आणि त्या त्यांनी स्वामी महाराज परत जेव्हा ते 1 महिन्याने आले स्वामी महाराजांकडे, तेव्हा ते घेऊन आले आणि त्या स्वामी महाराजांनी 14 दिवस पायात वागवल्या होत्या. बरं, अनेक भक्तांना वाटलं आता हा प्रसाद आपल्याला मिळेल, त्यांनी कुणालाही दिला नाही. 14 दिवसांनी त्या पादुका काढून त्यांनी स्वहस्ते स्वामीसुत महाराजांना दिल्या. आता तू मुंबईला जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी करून राहा असं सांगितलं. बरं, म्हणजे आमचं कार्य आता तू मुंबईत जाऊन कर, दर्या किनारी किल्ला बांधून ध्वजा उभारून राहा असं आज्ञा आहे त्यांची. मग त्यांनी जो कामाठीपुऱ्यामध्ये ते राहत होते तिथे जो पहिला मठ झाला, नंतर तो त्यांच्याच ह्याच्यात कांदेवाडीत शिफ्ट झाला. हे सगळं गिरगावातलं म्हणजे हार्ट मुंबईचं अगदी. बरोबर. तर तिथे त्यांचं जे कार्य सुरू झालं त्याला ते मुंबई गादी म्हणत असत. ती जी हे होती त्या चांदीच्या पादुका अजूनही आहेत, चेंबूरला आहेत त्या पादुका. बरं, त्यानंतर ते कांदेवाडीतनं ते तिथल्या लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या ज्या कन्या सिद्धाबाई त्या आणि ते स्वामीसुत महाराजांचे धाकटे भाऊ, त्यांना दादाबुवा म्हणायचे, सच्चिदानंद स्वामी कुमार, ते दोघांनी मिळून मग ते पुढे चेंबूरला येऊन राहिले. आजही तो चेंबूरला मठ आहे, त्या पादुका आहेत, स्वामीसुत महाराजांच्या वापरातल्या वस्तू आहेत, त्या तिथे दर्शनाला जाता येत आपल्याला, म्हणजे त्या चेंबूरलाच मठ आहे तो. तर हे त्यांच्या पुढे त्या दादाबुवांनी कार्य केलं साधारणपणे 1906 पर्यंत. 1906. पण त्यांच्या पुढे नोंदी त्यांनी देह कधी ठेवला किंवा कशाच्याच नोंदी नाहीत, किंवा त्यांनी कार्याच्या भागात जसं स्वामीसुतांनी काय काय केलं याच्या नोंदी आहेत, कुठे मठ बांधले, काय केलं. तसं स्वामी कुमार जे म्हणजे सच्चिदानंद स्वामी कुमार दादाबुवा, त्यांच्या काहीच नोंदी आज उपलब्ध नाही, ऐतिहासिकही नाही आणि प्रत्यक्षात नोंदी. पण हा काळ तसा अलीकडचा असूनही नाही नसाव्या त्याचा नाही, काही त्याचा म्हणजे संदर्भच लागत नाही की का नाहीयेत. बरं, भविष्यात काही लागले संदर्भ कुठून काही डॉक्युमेंट्स उपलब्ध झाली तर कळू शकेल. पण त्यांच्यानंतर जवळपास पुढे 45 वर्ष सिद्धाबाई, त्यांना सिद्धा आहे तू सिद्ध होशील असा स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिला होता, म्हणून त्या सीताबाईंचं पुढे नाव सिद्धाबाई ठेवलं. अच्छा, मूळ नाव सीता होतं. त्यांचा विवाह नलावडे म्हणून एकांशी झाला होता नंतर, त्यामुळे त्यांचा वंश आता चालू आहे, नलावडे वंश आता आहे चालू, त्यांच्याच ताब्यात तो मठ आहे चेंबूरचा. बरं, ते सगळं बघतात त्या वंशाची लोक. मालुका त्यांची जसे स्वामीसुत महाराजांनी घालून दिलेली उत्सव परंपरा आहे तशी ते चालू ठेवलेली आहे त्यांनी. बरं, त्या सिद्धाबाई 49 सालापर्यंत होत्या. अच्छा, 1949 सालापर्यंत. बरं, त्यांनी मग मोठं कार्य तिथे केलं. त्यांच्यानंतर सत्पुरुष कोणी नाहीत त्या परंपरेत, पण कार्य चालू आहे त्याचं. जसं इकडे बिडकर महाराजांच्या परंपरेत त्यांचे शिष्य होते रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे पुण्यात, ती त्यांची तिकडे परंपरा चालली. माझे पणजोबा डॉक्टर गोविंद महाराज उपळेकर म्हणून होते पलटणला, ते फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये सर्जन होते. बरं, नंतर ते सगळं सोडून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवरती काम केलं. आणि तेही अक्कलकोट स्वामी महाराजांचीच एक कृष्ण सरस्वती महाराज म्हणून ज्यांना कुंभार स्वामी म्हणतात, कोल्हापूरला खूप मोठा मठ आहे, समाधी मंदिर आहे त्यांचं, त्यांच्या परंपरेतले ते पुढे आलेले महात्मे. त्यांची परंपरा अक्कलकोट स्वामी महाराजांचीच परंपरा आहे.
आणि आमची गुरुपरंपरा जी आहे ती परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांची, ती एक विशेष परंपरा याच्यासाठी आहे की जसं स्वामीसूत महाराजांनी काहीतरी असं पायोनियरिंग काम केलं, तसं यांनी पण खूप विशेष कार्य केलं की जे संप्रदायाच्या संधारणेसाठी खूप उपयुक्त ठरेल. बरं. पहिलं जे मी मगाशी सांगितलं तसं हा संप्रदाय वेगळा नसून हे तिन्ही संप्रदाय एक आहेत. ते युक्तियुक्त मांडणी त्यांनी पहिल्यांदा केली, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण एकदम असं पीएचडीचा थिसिस मांडावा तशा पद्धतीची मांडणी त्यांनी करून ते पहिल्यांदा हे केलं की हे मूळ एक संप्रदाय. आणि नंतर स्वामी महाराजांच्या उपासनेच्या भक्तीचा शुद्ध परमार्थाची मांडणी त्यांनी तिकडे केली. म्हणजे जसा तो संप्रदाय अपेक्षित आहे तसा, जसा स्वामी सुतांना होता तसाच त्यांनी केला, पण शुद्ध परमार्थ, म्हणजे त्याला कसल्याही प्रकारची भेसळ नाही. त्याच्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रमाण मानला आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी ह्या संप्रदायाची मांडणी केली सगळी. त्यांच्या मातोश्री ज्या स्वामी तनया पार्वतीबाई देशपांडे होत्या, त्यांचं विशेष चरित्र आहे. या म्हणजे हे सगळेच स्वामी शिष्य खूप देदीप्यमान असं कार्य केलेले आहेत. त्यांचं स्वतःच असं एक स्वतंत्र रत्न असावेत असे प्रत्येक जण आहेत. त्यातलं यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नाही त्यांनी स्वामी भक्ती सोडली नाही. बरं. हे एक उदाहरण म्हणून सांगतो की हे जे देशपांडे घराणं आहे पेशवाई काळात आणि त्याच्याही आधी शिवकालातलं जे नरेकर देशपांडे घराणं जे आहे सरदार घराणं, त्या घराण्याची ही एक शाखा मामासाहेब देशपांडे महाराजांची. यांचे मूळ पुरुष जे उपलब्ध साहित्य म्हणजे उपलब्ध वंशातले मूळ पुरुष आहेत ते मल्हारबा देशपांडे हे तारा राणींच्या काळातले म्हणजे नंतरच्या ह्याच्यातले, पण शाहू महाराजांच्या गादी सातारच्या गादीशी एकनिष्ठ असणारी जी लोक होती त्यापैकी हे मल्हारबा देशपांडे. त्यांचं गाव मूळचं म्हणजे नसरा म्हणजे शिवापूर, हेड शिवापूर, तिथे त्यांचे वाडे वगैरे होते. त्यांचा नातू एक जे ते ग्वाल्हेरच्या घराण्याकडे नंतर सरदारकीवरती होते, राघव निळो देशपांडे. त्यांची चिरंजीव म्हणजे मामांचे वडील दत्तोपंत देशपांडे. ते दत्तोपंत देशपांडे हे टेंबेस्वामी महाराजांचे शिष्य होते आणि ते कुलकर्ण पण करत होते. त्यांच्या वेळेपर्यंत सरदारकी संपलेला होता भाग, त्याची गरज नव्हती, त्यामुळे ते गावचे कुलकर्णी म्हणून होते. नसरापूरला त्यांची शाखा होती. हे आपलं हायवेवरचं नसर जे आहे ते साताराच्या हायवेवरचं. त्यांच्या वडिलांपर्यंत सरदारकी आणि म्हणजे सैन्याचे अधिकारी म्हणून होते, पण त्यांच्यापर्यंतच कुलकर्ण पण राहिलेलं होतं. आणि त्यांच्या ज्या पत्नी त्या पार्वतीबाई देशपांडे ह्या मूळच्या सोनटक्के माहेरच्या, ते सोनटक्के घराणं अक्कलकोटचं. ते अक्कलकोट संस्थानामध्ये वाकणीस होतं, सेक्रेटरी अशा पदावरती त्यांचे वडील काम करत होते, नारायण भट्ट सोनटक्के म्हणून. ते स्वामी महाराजांचे शिष्य होते प्रत्यक्ष. बरं. आणि अगदी अनन्य शिष्य होते. म्हणजे एक दिवशी स्वामी महाराज ते दर्शनाला गेले तर म्हणाले, नाऱ्या इकडे आजच्या सगळं सोड आणि पुण्याला निघून जा. जशी आज्ञा म्हणाले. ते आता वाकणीस होते, वाडा होता मोठा, शेतीवाडी होती, राजघराण्याचे सेवक सगळे एस्टॅब्लिश प्रस्थापित लोक होते ना, सगळे श्रीमंती होती चांगली. त्यांना 2 मुलं होती तेव्हा. ह्या मामांच्या आई मातोश्री अगदी लहान 3 वर्षाच्या, आणि त्यांचे मोठे भाऊ त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी वगैरे असे मोठे भाऊ, असे 2 मुलं, पत्नी. आणि त्यांनी पुढच्या काही मिनिटांमध्ये अक्षरशः पत्नीला सांगितले आपल्याला सगळं इथेच ठेवून पुण्याला जायला सांगितलेलं आहे, चालायचं दर्शन. ते मुलांना घेऊन स्वामी महाराजांपाशी आले. ते म्हणाले सगळी तयारी झाली, पुण्याला निघालोय आपल्या आज्ञेप्रमाणे. ठीक आहे म्हणाले. आणि मग त्यांनी त्या मुलांवरती कृपा झालेलीच होती, पण त्यांना परत जवळ घेतलं, मातोश्रींना मांडीवर घेतलं त्यांनी. आणि ही आमची पोर आहे, ही मोठं कार्य करेल असं त्यांनी आशीर्वाद दिला. 3 वर्षाच्या होत्या तेव्हा त्या. आणि मग पुण्याला गेले. पण आता हे स्वामी महाराज भक्तवत्सल भक्ताभिमानी आहेत. त्यांनी काय केलं, त्या अक्कलकोटचे जे भोसले राजघराणे आहे त्यांची एक अजून शाखा आहे, ती आपल्या राजाचं कुर्लं म्हणून इथे एक सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे. तिथल्या घरातनं त्यांच्याकडे दत्तक जातात. तो त्यांचा दुसरा वंश आहे त्या भोसल्यांचा. त्याच्यात एक तुळोजी राजे म्हणून मोठे मातब्बर गृहस्थ होते. बरं. त्या अक्कलकोट संस्थानचं असं मोठं काम बघणार, म्हणजे त्यांचे भाऊच म्हणा, चुलत असं म्हणा, असे भाऊ. त्या तुळोजी राजांना स्वामी महाराज म्हणले, तुळ्या पुण्याला जा आणि याला पदरी ठेवणे याची सगळी व्यवस्था कर म्हणा. म्हणजे त्यांनी नुसतं जा म्हणून नाही सांगितलं, त्यांची व्यवस्थाही केली. मग ते तुळोजीराजे पुण्यात अक्कलकोटकरांचा वाडा होता. अक्कलकोट संस्थानचं पुण्यात पण घर मोठा वाडा होता रास्तापेठेमध्ये. तिथे ते आले आणि त्यांनी यांना खासगी कारभारी म्हणून तिथे नोकरीवरती ठेवलं, या नारायण भट्टाला. म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाची पण व्यवस्था स्वामी महाराजांनी केली. त्यांच्या ह्या कन्या दुसऱ्या म्हणजे 2 नंबरच्या कन्या, त्यांना अजून एक नंतर 3री कन्या झाली, ती पुण्यात आल्यानंतर झाली. त्यांना स्वामी महाराजांचा सहवास नाही लाभला, पण या 2 मुलांना लाभलेला होता.
आणि या मातोश्री लहान असताना एकदा अक्कलकोट स्वामी महाराज घरी आले. त्यांचं घर आज जिथे वटवृक्ष मंदिर जिथे स्वामी महाराज त्याच्या जवळच त्यांचा वाडा होता 60%. अचानक एक दिवशी घरी आले, ह्या लहान बाळ ठेवलेलं तिथेच एक गडू होता चांदीचा. त्या गडूत त्यांनी दूध होतं. त्यांनी ते दूध घेतलं आणि स्वतःच्या हाताने ते त्या लहान बाळाला म्हणजे मातोश्रींना पाजलेलं होतं, मुलासारखं असं आपलं कन्या असावे. आणि त्यांना ते स्वामी तनया अशाच नावाने त्या प्रचार, आमची पोरं आहे असंच म्हणायचे स्वामी महाराज. त्यांचा विवाह त्यांच्या वयाच्या 9व्या वर्षी दत्तोपंत देशपांडेंची झाला. बरं. तेव्हा ते 18 वर्षाचे होते, ह्या 9 वर्षाच्या होते. ते घराणंही मोठं मातब्बर होतं, कारण किती संपत्ती होती मामांच्या वडिलांची. ते जेव्हा कार्य करत होते म्हणजे कुलकर्ण पण करत होते, तेव्हा त्यांची वैयक्तिक शेतीवाडी 1800 एकरांची होती. अरे बापरे. 1800 एकर जमीन होती त्यांची नसरापूर भागामध्ये स्वतःच्या मालकीची. तिचे तर ते करतच होते, शिवाय कुलकर्ण पण करत होते. मातोश्री म्हणायच्या की आमच्या काळात दागिने किंवा मोती बिती पायल्यांनी मोजायची पद्धत, अशी 1 2 3 4 अशी आम्ही मोजत नव्हतो. पायलीत 1 पायली 2 पायली मोती मोजले जायचे, एवढी श्रीमंती असो. त्यांच्या ज्या आई सासूबाई जानकीबाई त्या खूप कर्तबगार होत्या, म्हणजे राघव निळो देशपांडेंची पत्नी. त्यांनी नंतर ते सगळं संपत्ती सांभाळली होती, म्हणजे त्यांच्या राघव निळो देशपांडे गेल्यानंतर. त्या जानकीबाईंना 2 मुलं, हे एक मामांचे वडील दत्तोपंत आणि त्यांचे थोरले भाऊ सीतारामपंत, जे दत्तक गेलेले होते चुलत्यांना. पण दुर्दैवाने त्या काळात अशी पद्धत होती की राजघराण्यातल्या संपत्तीचा पहिला वाटेकरी किंवा त्याचा उत्तराधिकारी हा थोरला मुलगा राहत असे. राजघराण्यामध्ये अशी पद्धत आहे, राजानंतर त्याचा थोरला मुलगा गादीवर बसतो. तसंच यांनी संपत्ती प्रत्यक्षात वाटून दिलेली होती, घरं 2 केली होती त्याने. सीतारामांचं घर वेगळं केलं होतं, दत्तोपंतांचं घर वेगळं केलं होतं, पण कागदोपत्री नोंदी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे मामांच्या वडिलांनी 28 साली देह ठेवल्यानंतर ते काकांनी सांगितलं की हे आता सगळं माझ्या नावावर आहे, तुम्ही घराबाहेर पडा. मग त्या मातोश्री म्हणायचे की आदल्याच दिवशी दागिने मोजले तेव्हा पायल्यांनी मोजले होते, दुसऱ्या दिवशी काही नव्हतं. त्यांनी सांगितलं तुम्ही घराबाहेर पडा. त्यांनी मामांच्या वडिलांचे दिवस झाल्याबरोबर त्या म्हणल्या जशी हरीची इच्छा, कारण त्यांचं ब्रीदच होतं, जसं स्वामी महाराज सांगतील तसं. त्याच्यात थोडे दिवस आधी एक प्रसंग घडला. त्यांना अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि ते त्यांनी विचारलं, त्यांना बये बये म्हणायचे ते त्यांना मातोश्री, बये तुला दुर्दैव काय असतं माहितीये का? की त्या म्हणाले महाराज आपली ज्याच्यावर कृपा आहे त्याला दुर्दैव कसा अनुभवायला येणार म्हणा, मी आयुष्यात दुर्दैव काय असतं ते अनुभवलेलं नाही म्हणा. तर म्हणाले बाळा आता तुला दुर्दैवाचे दशावतार अनुभवायचे, असं त्यांनी सांगितलं, अनुभवायचे आहेत तुला. तर त्यांनी एक प्रश्न विचारला, त्या भगवत भक्त म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या भक्त आणि स्वामी महाराजांच्या अनुग्रहित असं होत्या. तर त्यांनी विचारलं आपण आणि माझे भगवंत त्या काळात मला सोडून जाणार का? तर ते म्हणाले बाप लेकीला सोडत नसतो म्हणाले कधी, आम्ही नाही तुला सोडणार म्हणाले. पण त्या इतक्या निर्धाराने शांतपणे म्हणाल्या मग काहीच हरकत नाही, मी दुर्दैवाचे शतावतार बघायला तयार आहे म्हणा, 10च काय घेऊन बसलात म्हणा, 100 बघायला तयार, तुम्ही जर माझ्या बरोबर असणार तर मला अडचण नाहीये. आणि तसंच झालं. त्याच्या काहीच दिवसांनी मामांच्या वडिलांनी देह ठेवला, लवकर देह ठेवला त्यांनी 1928 साली. आणि ते देह ठेवल्याबरोबर ही सगळी संकट परंपरा सुरू झाली. घरातनं बाहेर काढलं त्यांना. त्यावेळी स्वतःची मुलं, त्यांचा जो गोविंद नावाचा मुलगा होता त्याला नुकताच मुलगा झालेला होता, ती बाळंतीण घरी आलेली होती नुकतीच मुलगी, तिच्या तिचे म्हणजे त्यांची सून तिच्या माहेरी बाळंतीण झाली आणि तिचे वडील गेले. त्यामुळे लोकांनी सांगितलं की हिचा मुलगा आजाच्या मुळावर आला, हिला घरी पाठवून द्या, हिच्यामुळे झालेलं. आता अशी काहीतरी कुठेतरी काहीतरी वडाचा साल वांग्याला लावायची पद्धतच होती आपल्याकडे, अंधश्रद्धा या. पण त्या घरी आल्या इकडे, तर त्या म्हणाल्या असं कसं होईल, नातू कशाला आजाच्या मुळावर येईल, पण ठीक आहे आलीच चाल. इकडे आल्या आणि इकडे हे झालं. त्या जी त्यांची सून होती राधाबाई, त्या इतक्या त्या शॉक मध्ये गेल्या की त्याच पुढच्या 4 दिवसांनी गेल्या. बापरे. ते लहान बाळ ते मातोश्रींनी सांभाळलं. आता ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो की त्या सत्पुरुषांचा स्वभाव कसा असतो. त्यांच्या ज्या दिरानी त्यांना घराबाहेर काढलं होतं त्या दिराची पत्नी गेल्यानंतर त्यांच्या 2 मुलींना पण मातोश्रींनीच सांभाळ. बरं. त्या नाही असं म्हणाल्या तुझ्या बापाने मला घराबाहेर काढलंय, मी कशाला तुला सांभाळू. ठीक आहे. 9 मुलं 8 मुलं घरात सांभाळत होत्या. त्या काय होतं खाण्यासारखं काय होतं. त्या म्हणायच्या स्वामी महाराजच मला सांभाळतात, गरजे इतकं धान्य ते मला देतात पोरांचं पोटभर,
असं करत त्या पुढे हे केल्या. मामांना सुद्धा त्यामुळे अतिशय खूप हुशार असूनही शिक्षण घेता आलं नाही, कारण वडील गेले. थोरला भाऊ आधीच घराबाहेर निघून गेलेला होता, संन्यास घ्यायचा म्हणून निघून गेलेला होता. अजून एक भाऊ होता थोरला, तो त्याच्या म्हणजे कुटुंबात होता, त्यांनी लक्ष नाही दिलं इकडे. त्यामुळे राहिले मामा आणि त्यांचा धाकटा भाऊ. मामा होते 14 वर्षांचे. मग त्यांना त्या वयात नोकऱ्या धंदे करून काहीतरी छोटी छोटी कामं करून संसाराला हातभार लावला. म्हणजे शिक्षण सुटलं. खूप हुशार. त्यावेळी ते वकिलीच्या अभ्यासासाठी त्यांनी नाव नोंदणी झालेली होती त्याची. त्याला कोर्ट प्लीडर म्हणायचे त्या काळात. बरं, आजचा वकील म्हणजे प्लीडिंग करणार. त्याच्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती, पण ते सोडावं लागलं, पुढे घेता नाही आलं. पण मग पुढे ते स्वातंत्र्य संग्रामामध्ये गेले. त्यावेळेचं जे माताजी तुम्ही मगाशी जसं म्हणालात ना, की यांची शिकवण काय आहे, तर ही शिकवण यांच्या शिष्यांकडनं बघायला मिळते आणि त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातून बघायला मिळते. त्यांनी ते शिकवलं. त्यांनी कुणाचाही दुस्वास केला नाही, आहे त्या परिस्थितीत पुढे गेल्या. बरोबर. आणि मामांचं वैशिष्ट्य असं होतं की ते अतिशय हुशार असल्यामुळे तार्किक होते. बरोबर. ते नुसतं सांगून ऐकायचे नाही. मग मातोश्री म्हणायच्या, तुला अनुभव देऊनच मी हे पटवी. त्या गोष्टीचा अनुभव, थेअरी नाही, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल मीच तुला थेअरी सांगित, बरोबर, वेगळी थेअरी सांगतच नाही, असं करून त्यांनी ते शिकवलं. आणि ते शिकवलं हे मामांच्या रूपाने दिसतं. मग त्यांनी मात्र पुढे, मातोश्रींनी आणि मामांनी यांनी मात्र पुढे खूप मोठं समाजाशी संबंधित पण कार्य केलं आणि आध्यात्मिक कार्य पण केलं. कारण हे कुठलेही सत्पुरुष समाज वेगळा धरून कार्य करत नाही, एकच आहे, त्यांना घेऊनच पुढे जायचं, त्याच समाजाला अध्यात्म शिकवायचं. अगदी खरं. त्यामुळे समाज धरूनच जातात ते, कोणी समाज सोडून केलेलं काम नाही. या सगळ्यांनी हे जे स्वामी महाराजांचं कार्य ते त्यांच्या शिष्यांकडनं बघायला लागलं. त्यांच्या शिष्यांवरनं ते बघायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतः काही प्रवचन वगैरे असलं काही केलं कधीच. एक एक वाक्याचे त्यांची जी आयुष्याला उपयोगी पडली पुढच्या बातम्यात. बरोबर, असं त्यांचं कार्य आहे तिथे. पण या स्वामी सुत महाराजांचं किंवा मातोश्री पार्वती देवींचं फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचं एक अतिशय सुंदर चरित्र आहे, छोटसच चरित्र आहे. हे परमपूज्य शकुंतलाताई आपटे त्यांनीच लिहिलेलं श्री स्वामी तनया नावाचं चरित्र आहे. छोटसच आहे, पण मी खरंच सांगतो की डिप्रेशन हा एक जो काय आता नवीन तयार झालेला भयंकर रोग आहे ना, त्या डिप्रेशन सारख्या रोगांमध्ये संत चरित्र खरी उपयोगी पडतात. बरं. कारण काय आहे की तुम्हालाच फक्त अडचणी आल्या का? सत्पुरुषांना जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्या सामान्य माणसाला आलेल्या नाहीयेत. ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढा कष्टांचा भाग सहन केला तेवढा आपल्याला शक्यही नाही होणार सहन करणं. एवढं परिस्थिती, बिकट परिस्थितीतनं त्यांना एवढं कार्य केलं. आता विचार करा, 1800 एकर जमीन एका दिवसात होतेची नव्हती होते. हाय खाऊन म्हणा, आता डिप्रेशन कसल्या प्रकारचं यायला पाहिजे मला सांगा. इथे बॉस काहीतरी बोलला म्हणून आत्महत्या करतात आता लोक. हे असलं डिप्रेशन तुटपुंज आहे यांचं. ह्याचं काय डिप्रेशन यायला पाहिजे होतं प्रत्यक्षात? काही नाही आलं. बरोबर, कारण अध्यात्म होतं. अगदी खरंय. ते आतून जो आधार द्यायचा असतो तो अध्यात्माने दिलेला होता. तो आधार संतचरित्र आज देतील. त्यामुळे जे संतचरित्रांना धरून राहतील ना, ते कधीच डिप्रेशन मध्ये जाणार. उलट लोकांचं डिप्रेशन काढतील. जो संतचरित्रांना धरून राहील ते, हे मातोश्रींचं चरित्र स्वामीतने तसं आहे. मी त्याचे प्रयोग बघितलेत. म्हणजे त्यांनी त्यांचं एकदा, मी जिथे दत्तधामला असतो तिथे एक गृहस्थ आले होते दर्शनाला. त्यांनी ते चरित्र बघितलं. मी बसमधनं त्यांचा माझा बोलणं झालं होतं, त्यामुळे त्यांना मी त्याविषयी थोडं सांगितलं होतं. ते आले, त्यांनी ते चरित्र घेतलं. वाचून झाल्यावर त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की अरे, या चरित्राचं एक वैशिष्ट्य मी तुला सांगतो. माझी या चरित्र वाचल्यानंतर साधना करण्याविषयीची तक्रारच गेली म्हणाले. जर या इतक्या कठीण परिस्थितीत आपलं साधन टिकवू शकतात, तर मी इतक्या चांगल्या परिस्थितीत मी साधनेचा कंटाळा का केला पाहिजे? बघा, म्हणजे ती चरित्र सुद्धा किती मार्गदर्शन करतात. जो ज्या मार्गावर पुढे जातोय त्याला त्यात अग्रेसर करण्याचं कार्य या चरित्रांमध्ये प्रपंचातही आणि परमार्थातही आहे. आता याच एखादा म्हणेल मला एवढे अडचणी येतात, मातोश्रींची अडचण बघितली त्याला वाटेल आपली खूपच छोटी आहे, क्षुल्लक आहे, आपण का तक्रार करावी एवढी? त्यातनं जर त्या बाहेर पडू शकल्या तर मी यातनं बाहेर पडीन ना. आधार आहे मला, मी प्रयत्न करीन काहीतरी. त्यांनी कधीही कुठल्याही बाबतीत निगेटिव्हिटी, कुठल्याही संतांनी त्यांच्या कुठल्याही परिस्थितीत निगेटिव्हिटी घेतलेली दिसणार नाही तुम्हाला. बरोबर, कायम पॉझिटिव्ह आहे. अगदी त्यांच्या भूमिकाच बघण्याची पॉझिटिव्ह आहे प्रत्येक ठिकाणी. कधीच त्यांनी निगेटिव्ह झालेलं नाही. हा तर किती महत्वाचा भाग आहे. आपल्याला आज काय पाहिजे, आपण निगेटिव्ह नाही होणं हेच महत्वाचं आहे. त्यातून महात्मे मार्गदर्शन कसं करतात बघा. आता मामा हे स्वातंत्र्य सैनिक होते सुरुवातीच्या काळात. 30 साली त्या पिरियडमध्ये ते खूप चांगले आणि थोडे जहाल मतवादी पण होते.
पण सत्याग्रहांमध्ये पण त्यांचा सहभाग होता, कारण लाठ्याकाठ्यांचं शिक्षण घेतलेलं होतं. तर त्यावेळी एक हॅमंड नावाचा इथे पोलीस ऑफिसर होता. त्यांनी असहकाराचं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा ते असहकाराच्या आंदोलनाचा एक मोर्चा काढला होता या सगळ्यांनी मिळून. तेव्हा मामा 30 सालची गोष्ट आहे, म्हणजे 18-19 वर्षाचे होते, ते 16-17 वर्षाचे होते. तर ते त्यात पुढे अगदी हिरिरीने काम करणे, कारण तालमीत बिलमीत जाणारे होते ते, असा एक जोर होता त्यांचा. ते त्या मोर्चाच्या पुढेच होते. त्या हॅमंडनी गोळीबार केला त्याच्यावरती. मामा सिटी पोस्टापाशी झालेला प्रसंग आहे हा, सिटी पोस्टाच्या चौकात झालेला प्रसंग आहे. मामांनी इतक्या शिताफीने त्यावेळी उडी मारून त्याची गोळी चुकवली होती. त्यांनी उडी मारून त्या सिटी पोस्टाच्या भिंतीच्या पलीकडे उडी मारून गोळी चुकवली होती. आणि त्यावेळी केसरीमध्ये हे वृत्त लिहून आलेलं होतं, त्याची बातमी आली होती. त्यावेळी ते बगाराम देशपांडे नावाने होते, म्हणजे त्यांचं बगाराम असं नाव होतं घरातलं, त्या नावाने होतं. आता इतके ते त्या स्वातंत्र्याचे आहेत. आणि आता म्हणजे माहिती नाहीये पण सांगतो, यशवंतराव चव्हाण हे मामांचे त्यावेळेचे सहकारी आहे. यशवंतराव नंतर एकदा मामांना भेटायलाही आले होते. अगदी म्हणजे आपल्या पोझिशनचा, राजकीय पोझिशनचा काही संदर्भ नव्हता, अगदी मित्र अशाने भेटायला आले होते. त्यावेळी यशवंतराव मामांना म्हणाले पण, ते म्हणाले, मामा आपण जर राजकारणात म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यात पुढे राहायला असतात तर आम्हाला नसतं कोणी विचारलं म्हणाले. ती बुद्धिमत्ता होती त्यांच्यापाशी, ती हरहुन्नरी बुद्धिमत्ता होती. आणि हा त्यांच्या मित्राचा खरा प्रतिक्रिया होती त्यांच्याबद्दलची. पण त्यांना आता अशा एवढ्या इतक्या तीव्रतेने त्या स्वातंत्र्य संग्रामात जे आहेत गुंतलेले, त्यांना त्यातनं बाहेर काढून परमार्थाच्या याच्यात लावणं ही सोपी गोष्ट नव्हती. मग मातोश्रींनी त्यांना काय सांगितलं, अरे तुझं हे जरी तू खूप चांगलं करत असलास तरी तुझ्या आयुष्याचं हे ध्येय नाहीये, तुला खूप लोकांना पुढे घेऊन जायचंय आणि ते परमार्थाच्या दृष्टीने घेऊन जायचंय. कारण ते मामांचा जो जन्म झाला तो ते टेंबेस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने झालेला जन्म आहे, त्यांच्या अंशानेच झालेला जन्म आहे. त्यांनीच नाव सांगितलं होतं श्रीपाद ठेवायचं म्हणून. हे मातोश्रींना माहित होतं, त्यामुळे त्यांचं आध्यात्मिक कार्य जगभर पसरायचं, ते करायचंय माहिती होतं. यातनं बाहेर पडल्याशिवाय त्यात जाता येणार नाही. त्यांनी काय सांगितलं त्यांना, किती छान सांगितलं बघा. ते म्हणाले, रे हे जे आहे ना, ही सुधारणाच आहे ना एक प्रकारची, त्याला समष्टी सुधारणा म्हणतो आपण. मी समष्टी म्हणजे एकत्र, हे भारताचं स्वातंत्र्य ही त्या समष्टी सुधारणेचा भाग आहे. त्या समष्टीचा तू एक एंटिटी आहेस, तू एक भाग आहेस, तू एक जीव आहेस, त्याचा एक कण आहेस. तू जर सुधारलास तर आपोआपच त्या समष्टीचा एक कण सुधारला की नाही. सुधारणा कुणाची झाली, तुझी वैयक्तिक जरी झाली तरी समाजाची झाली ना. तू तसं कर आणि नंतर तू अशी कण जोडून समाजाची सुधारणा अशा पद्धतीने कर. मग त्यांना ते कार्यही होतं त्यांचं आणि त्यांचा पिंड पारमार्थिक होता मूळचा. मग त्यांनी ते इकडचं काम कमी करून स्वातंत्र्याच्या याच्यातनं बाहेर पडले. तोपर्यंत स्वातंत्र्यही मिळालं नंतर. आणि मग ते पूर्ण राजकारण वगैरे याच्यात कधीच न जाता ते पूर्णपणे अध्यात्माला वाहून घेतले. पण हाही एक भाग आहे ना, व्यष्टी सुधारणा ते खरी, समष्टी तर नंतर. आपण आपली सुधारणा केली तर आपण 1% त्या भागाची सुधारणाच झाली ना आपोआप. हाही एक मार्गदर्शनाचा भाग आहे. म्हणजे मी माझी सुधारणा करीन, मी 4 लोक तो शाण्यासारखा वागला पाहिजे. अरे मग मी का नाही शाण्यासारखं वागायचं, तोच का प्रत्येक वेळी शाण्यासारखा वागला पाहिजे, प्रत्येक वेळी तोच का चुकीचा आहे, मी पण चुकीचा असू शकतो. मी माझी चूक सुधारली तर आपोआपच चूक सुधारली की नाही. तसंही मार्गदर्शन या महात्म्यांनी केलेलं आहे की तुमच्याच सुधारणा आधी करा, दुसरा सुधारेल त्याचा तो बघेल नंतर, तू आधी सुधार. हा परमार्थाचा प्रवास त्यांनी सांगितलेला. बरोबर आहे. म्हणजे आपण स्वामींची बखर वाचतो, आपण या सगळ्या शिष्यांचं त्यांनी केलेलं काम अभ्यासतो. तर मला शेवटाकडे येताना तुम्हाला हेच विचारायचं आहे की हे सगळं अभ्यासताना रोजच्या जगण्यामध्ये अध्यात्म आपण कसं अवलंबलं पाहिजे, काय सांगाल? त्यातला जो बेस मगाशी जो अभंग म्हटला ना तुकाराम महाराजांचा, तोच त्यातला हे आहे. एक, आपलं कर्तव्य सचोटीनं करणं, बरोबर, होता होईल तितकं दुसऱ्याला मदत करणं, आणि आपल्याला कोणीतरी जाब विचारणारा आहे आपल्या प्रत्येक कामाचं, याची एक जाणीव ठेवणं अंतःकरणामध्ये की कोणतरी मला विचारेल. महात्मे काय सांगतात की समोरचा जर त्याचा वाईटच वागतोय तुझ्याशी तर तू त्याच्याशी वाईट वागलं पाहिजे असं काही नाही. आमच्या परमपूज्य शकाताई फार छान सांगायच्या, त्या म्हणायच्या किल विथ काइंडनेस. तो जर तुझ्याशी वाईटच वागतोय तर तू त्याच्याशी इतकं चांगलं वाग की त्याला त्याच्या वाईट वाटण्याचा लाज वाटली पाहिजे, वागण्याचा कधी ना कधी तरी वाटेल. तो येऊन तुला सांगेल की मी तुझी इतका वाईट वागलो पण तरी सुद्धा तू माझ्याशी वाईट वागला नाहीस.
माझी चूक झाली असं तो कधीतरी कबूल करेल. याला किल विथ काइंडनेस म्हणणेस. हे महात्मेच सांगतात ना, की अरे त्यांनी केलेलं आहे स्वतः. बरोबर. एकनाथ महाराजांचं आपण उदाहरण, त्या जवानांनी काही ठिकाणी 28, काही ठिकाणी 108 वेळा थुंकला, तर त्यांनी 108 वेळा आंघोळ केली जाऊन गंगेची. बरोबर. आणि वर म्हणाले, अरे बरं तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नानाचं पुण्य मिळालं म्हणाल. त्याला नाही म्हणाले अरे तू माझ्या अंगावर का थुंकतोयस म्हणून. आता ह्याच्याकडे बघण्याचा दुसऱ्याचा पण काहीतरी वेगळा भूमिका असेल. एखादा म्हणेल कानाखाली ठेवून द्यायची, त्याची भूमिका असेल. ही संतांची भूमिका आहे त्याच्यात. त्या वागण्यानी त्यांनी त्याला गिल्टी फील केलं. हो. त्याचा वाईट वागण्याचा स्वभाव त्यांनी दुरुस्त केला. बरोबर. आज तुम्ही त्याच्या कानाखाली माराल तर त्याच्या स्वभावाने तो तुमच्या 2 कानाखाली मारेल, म्हणजे एकूण भांडण होईल त्यातनं. हो हो. त्याचा स्वभाव नाही दुरुस्त होणार. बरोबर. महात्म्यांनी हे केलं, जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांच्या खरं सांडो म्हटलं नाही. त्यांच्यातला दुष्टपणा नाही स्वभाव. त्यांनी दुष्टपणा ही त्यांची पद्धत होती. अगदी. शिवाजी महाराजांनी खळ मारले, बरोबर. काही त्याच्यात चूक नव्हतं, ते पण बरोबरच केलं होतं त्यांनी. त्यांची ती भूमिका होती. त्या भूमिकेचा भाग मी सांगतोय. सत्पुरुषांची भूमिका त्याला दुरुस्त करण्याची. बरोबर आहे. तो वाईट आहे म्हणून त्याला मारण्याची नाही. बरोबर आहे. तर ते हा मार्ग त्यांनी त्यातनं दाखवून दिला की तुम्ही चांगलं वागा, समोरचा कधी ना कधीतरी चांगला वागेल. काहीच त्याच्यात हे नाही. तो त्याला वाटेल ना, तोही माणूसच आहे ना, कधीतरी त्यालाही वाटेल मी चुकतोय म्हणून. बरोबर. आणि आपलं कर्तव्य बुद्धीने करत राहा. त्याच्यात एक असं म्हणजे सांगण्याचं उदाहरण सांगतो. मामा लहान असताना एक तिथे कीर्तनकार आलेले होते नसरापूरला. आता असे पूर्वी कीर्तनकार प्रवचनकार जे यायचे त्यांना समाज सांभाळायचा, त्यांना धान्य शिदा दिला जायचा, त्याच्या बदल्यात त्यांचं चांगलं ऐकायचं. त्यांनी जे काय तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय तो आम्ही एकत्र मिळू शकायचा. आम्हाला एवढे 4 ग्रंथ वाचणं शक्य नाही, कीर्तनकार येऊन चांगलं सांगतोय, तसं ते होतं त्यांचं. तर त्या कीर्तनकाराला मातोश्रींनी सांगितलं, श्रीपाद हे जरा त्यांना देऊन ये शिदा. ते जेव्हा तिथे गेले तेव्हा हे गृहस्थ आणि त्यांची पत्नी छान भजी करत होते आणि ते भजी खात होते. तर ते आणि वांग्याची भाजी आणि भजी खात होते. ते मामा आले तणतणत घरी. ते म्हणाले हे कीर्तनच सांगितलं की चातुर्मासात वांगी खाऊ नयेत म्हणून, आणि स्वतः मात्र वांगी खात बसलेत. ह्यांना काही देता कामा नाही, आपण द्यायचं नाही म्हणाले यांना. तर मातोश्री हसल्या. तर त्या म्हणाल्या, अरे त्यांनी कीर्तनच असं सांगितलं का की मी संत आहे म्हणून? नाही सांगितलं. तो पण सामान्यच माणूस आहे, सामान्य माणूस. पण त्यांनी काहीतरी चांगलं सांगितलं ना तुला, तू तेवढं घे ना. तो काय वागतो याच्याशी तुला काय मतलब आहे? तू त्यातलं चांगलं घे, तुझा फायदा करून घे, त्याचं त्याच्यापाशी. त्यांनी नाही जर त्याचा फायदा स्वतःला करून घेतला, जन्मभर प्रवचन केलं पण स्वतःला काहीच कोरडाच पाषाण राहिला, किंवा जसं आपण दरवीस उपर असा नियम म्हणतो, म्हणजे आमटीतली पळी जी असते तिला काहीच चव लागत नाही. छान आमटी चवीची असून सुद्धा तिला चवच नाही, कारण ती घेतच नाही त्याची चव. बरोबर. किंवा गंगेच्या काठावर बसून एखादा ताणलेलाच राहतो, तो गंगेचं पाणी पित नाही, त्याचं त्याच्यापाशी, तू पी ना. बरोबर. छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे यांचा. बरोबर आहे, अगदी खरं आहे. असं आपण बदलू शकतो ना. अनेक ठिकाणी हेच सूत्र जर आपण वापरलं तर आपल्याला समोरचा, जसं आपण म्हणतो ना, म्हणजे इथे असं जे काय बिहेवियरल हे सांगणारे असतात किंवा कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन स्पीकर्स असतात, ते काय सांगतात, अर्धा ग्लास भरलेला आहे ना अर्धा मोकळा आहे, तू अर्धा मोकळा बघू नकोस, बरोबर, अर्धा भरलाय असं बघ. हेच संतच सांगत आले ना, हे संत अगदी सांगणार ज्यातलं पॉझिटिव्ह बघ, भरलेला बघ, भरलेल्याचा आनंद मिळेल तुला. बरोबर. जसं एकनाथ महाराजांनी त्याला एक उदाहरण दिलंय की एक पूर्वी गोफण गुंडा फिरवला जायचा ना, तर म्हणाले सुख दुःख मानण्यावर असतं. कसं असतं तर म्हणाले, गोफण गुंडा फिरवणाऱ्या एका माणसाने गुंडा फिरवला, ते तिथला पक्षी उडायचा राहायला रस्त्यावर जाणाऱ्याच्या डोक्यात बसला, तो वाटसरूच्या, तो भडकला वाटसरू, कारण त्याला लागलं, रक्त यायला लागलं. त्यांनी तो उचलला दगड आणि मारणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं तो दगड नाही आहे, सोन्याचा तुकडा आहे. वा. एका मिनिटात त्याचं ते दुखणं विकणं सगळं गेलं ना, आनंद झाला त्याला, फुकट मिळालं ना सोनं. ते नाथ महाराज उदाहरण देतात आणि म्हणतात, बघ सुख दुःख तुझ्या मानण्यावर आहे. दुःख झालेलं नव्हतं का, लागलं होतं, रक्त वाहत होतं, पण तो दगड नसून सोन्याचा तुकडा म्हणल्यावर ते त्याचा आनंद रक्तापेक्षा जास्त झाला, त्या दुखण्यापेक्षा जास्त झाला. मानण्यावर आहे ना, तू मान, सुख दुःख समे कृत्वा, तू मान, तुझा फायदा होईल, तू पुढे जाशील. अशा प्रकारची शिकवण सगळ्याच संतांनी दिलेली आहे. स्वामी महाराजांच्याही शिष्यांनी तेच दिलं आणि त्यांनी करून दाखवलं. वागणं, मातोश्रींचं उदाहरण आहे त्याच्यासाठी पार्वतीबाईंचं, की त्यांनी स्वतःच्या वागण्यात दाखवून दिलं. बरोबर. एक अतिशय मोठी श्रीमंती स्थितीतही त्या तशाच होत्या आणि अतिशय दारिद्र्याची स्थिती आली तरी त्यांचा आनंद गेला नाही, त्यांनी तो मानला त्याच्यात आणि तो त्यांनी शिकवला. मामांच्या रूपाने त्यांनी तेच घडवलं ना पुढे. आणि मामांनी जगभर कार्य केलं,
त्या काळात ते इंग्लंडलाही जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करून आले होते. तर त्यांनी जगभर ती पुढे पोहोचवलं. ही परंपरा पारंब्या धरून राहा जे स्वामी महाराज म्हणतात ते हे पारंब्या धरून राहायचे. वा, क्या बात आहे. मला वाटतं पारंब्या धरून राहणं आणि फक्त आपल्या सांसारिक प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भक्ती न करता खऱ्या अर्थानं स्वतःला घडवणं, खऱ्या अर्थाने स्वतःचं आध्यात्मिक उन्नयन कसं होईल यासाठी साधना करणं आणि आपण उन्नत झाल्यानंतर, आपण उन्नत होत असताना आपल्या सोबतच्या समाजाला सुद्धा त्याचा काय फायदा होईल, काय लाभ होईल, त्याच्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक चेतना कशी जागृत होईल यासाठी शक्य तितका आपण प्रयत्न करणं, हे सगळं मला वाटतंय स्वामी समर्थांच्या पण जीवनाचं आणि त्यांच्या शिष्य परंपरेचं सार आहे. आणि ते आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन मांडलं. खरं तर रोहनजींचे अनेक लेख अनेक वृत्तपत्रामध्ये, मासिकामध्ये मी स्वतः वाचलेले आहेत. आपणही इथं नक्की वाचू शकता. आणि या सगळ्यांचा अभ्यास करताना मला असं वाटतं की आज आपण ही जी काही मांडणी केलेली आहे, म्हणजे स्वामी समर्थ, त्यांची शिष्य परंपरा आणि त्यांचं समाजासाठी अध्यात्मासाठी असलेलं योगदान, ही मला वाटतं आपल्या सर्व दर्शकांना एक वेगळी अनुभूती, एक वेगळ्या जगण्यासाठीचा दृष्टिकोन देणारी ठरेल असं मला नक्कीच वाटतं. रोहनजी, आज आपण वेळात वेळ काढून बुकविश्वच्या या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आमच्या टीमतर्फे मी मनापासून आपले आभार मानतो आणि आमच्या दर्शकांनाही सांगतो की आपल्याला असे उत्तमोत्तम अध्यात्मावरचे असतील, इतिहासावरचे असतील, असे उत्तमोत्तम एपिसोड्स आपल्याला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.